पुष्प स्वर्गीय प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या स्मृतीत वसंत शंकर कानेटकर हे नाशिक येथील महाविद्यालयात मराठी व इंग्रजी विषयाचे अध्यापन करत त्यांनी आपल्या कालावधीमध्ये 41 नाटके, 8 एकांकिका, 4 कादंबऱ्या, मनोराज्य, प्रेमा तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते, कस्तुरी युग, शिवशाहीचा यांना पारितोषिक मिळाल्यानंतर त्यानंतर उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, नातू पुरस्कार त्यासाठी अशा सर्वच समाज घटकांना प्राध्यापक कानेटकरांनी भरभरून दिले. त्यांच्या अद्भुत नाट्य व साहित्य कृतीमुळे ते अजरामर आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कानेटकर यांची आठवण आल्याशिवाय कोणालाही राहत नाही आणि नाट्यक्षेत्राचा विषय निघा आणि आरोग्याला उत्कृष्ट कवी, लेखक, सूत्रसंचालक, बहुआयामी व्यक्तिमत्व, गायक म्हणून ते परिचित आहे. मुखी झालेले घरे हा कार्यक्रम 3 पिढ्यांनी एकत्रपणे बघून आयुष्यात एक वेगळी दिशा दाखवणारा हा कार्यक्रम आहे. आकाशाला भेटणाऱ्या इमारती तयार होत आहे, घराची लांबरुंदी वाढत आहे, पण मोबाईलच्या या जगात घराघरातील संवाद मात्र कमी होत आहे. आणि मग आईबाबांशी पुढे उभे करणारे बेनीजी, मुक्तेश्वरजी, महंत सुधीररावजी, कानेटकर मॅडम आणि उपस्थित बंधू, मी सर्वप्रथम संयोजकांचा आभार मानतो की त्यांनी स्वर्गीय वसंतरावजी कानेटकरांच्या स्मृतीचं व्याख्यान देण्याला मला योग्य समजलं. खरं म्हणजे ती खुर्ची वक्त्याची असते असं मला सांगितलं होतं, परंतु तात्यासाहेबांच्या आणि वसंतराव कानेटकरांच्या गावात त्या खुर्चीवर बसायची माझी हिंमत नाही, लायकी नाही आणि म्हणून मी म्हणजे मी तसं करावं. नाशिकचं एक अधिष्ठान ते मला वाटतं या दोघांच्या नाशिकचा जो सांस्कृतिक दरारा सगळ्या महाराष्ट्रात मला असं वाटतं की इतरही अनेक चांगले लोक तिथे झाले, पण ते मुख्यत्वे नाशिक हे कुसुमाग्रजांच्या आणि कानेटकरांच्याच नावाने ओळखलं जातं. त्यांच्या नावाचं व्याख्यान देणं हा मोठा भाग्ययोग असं मी समजतो. योगावरती विश्वास ठेवायचा का नाही माहीत नाही, कारण दाभोळकरांच्या वरती मी व्याख्यान देतो आणि त्यामुळे भाग्ययोग हा शब्द किती उचित मला माहीत नाही, पण मी असं समजतो की खरोखरच माझा बघून आहे. दाभोळकरजी आणि पानसरे अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्येच नाही तर अनेक विचार हे मिळते जुळते असल्यामुळे अनेक ठिकाणी दोघांच्या हे इंटरॅक्शनचा मला योग आला. एका अर्थाने चळवळीतली पुढची पिढी ही मागच्या पिढीकडून जे काही खूप काही शिकत असते, त्या शिकण्यामध्ये या दोघांचंही म्हणजे माझ्या व्यक्तिगत माझ्या आयुष्यात मी असं समजतो की मोठं योगदान. अशा दुर्दैवी विषयावर बोलायला कधीतरी कुठेतरी जावं लागेल असं खरं काही वाटलं नव्हतं. अगदी 2-1 वर्षांपूर्वीपर्यंत वाटलं नव्हतं, परंतु ही वेळ अखेर आली. दाभोळकर आणि पानसरे हे महाराष्ट्रात आज प्रतीक म्हणून येथे आपण लक्षात घेतलं. ते आता नावं राहिली नाहीत, तर हे पुरोगामित्वाची 2 प्रतीक आहेत ज्यांच्या भोवती आज महाराष्ट्रातल्या चर्चा या केंद्रित. जिवंत असतानाही त्या चर्चा त्यांच्या भोवती केंद्रित होत्या, परंतु गेल्यावर त्या प्रकर्षाने होत आहेत. आणि खरं म्हणजे निराशा बाळगण्याचं काही कारण नाही. ज्या प्रकारचा प्रवाह आता या पद्धतीचा विचार करू लागला, त्या संख्येत वाढच होते. त्या अर्थाने त्या दोघांचंही खरं म्हणजे बलिदानच म्हणलं पाहिजे. ते बलिदान फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. पण असं असलं तरी या गोष्टी परवडत नाहीत हे नक्की. चळवळी एका अर्थाने बोलत असतात की माणूस गेला पण विचार राहणार, पण
ते एक मेंदू काम कमी करत असतात जगातला, जो मेंदू अत्यंत वेगळे विचार करू शकतो असा मेंदू ते जगातला मारेकरी कमी करत असतात. आणि म्हणून त्या हत्यांच्याकडे फार डोळसपणे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे दाभोळकर पानसरे पुढे काय, त्याचा एक मोठा प्रश्न, पुढे कोण हाही येतो प्रश्न असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने चिंतन व्हावं असं मला वाटतं. दोन्हीचाही तपास सरकारी नियमानुसार चालू आहे. तो कधी पूर्ण होईल याला कुठलीही कालमर्यादा नाही. सतीश शेट्टी, दाभोळकर आणि पानसरे जर सगळा हा क्रम आपण पाहिला, मी काही पोलीस नाही किंवा शोधून काढणारा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नाही, परंतु एक सगळी सूत्रबद्धता, ती सूत्रबद्धता जशी धर्मकारणाची असेल तशीच ती अर्थकारणाची सुद्धा असेल असं माझा स्वतःचा समज. आर्थिक आधारावर जेव्हा आव्हानं दिली जातात आणि आर्थिक सत्तांना जेव्हा एक प्रकारे आव्हान दिलं जातं, त्यावेळेला त्या सत्ता पण अशा प्रकारची कामं करतात. सामदान दंड हे सगळं वापरलं जातं. चळवळींच्या बहुतेक कार्यकर्त्यांना त्याचा अनुभव असतो. आयुष्यात कधी ना कधी तो प्रसंग आलेला असतो, येऊन गेलेला असतो. पण प्रश्न मारेकऱ्यांचा नाही असं मला वाटतं. प्रश्न मारेकऱ्यांच्या मागच्या लोकांचा आहे, जे त्यांचे प्रायोजक आहेत. आणि प्रश्न त्याहून पुढे खरं म्हणजे तुमचा आणि माझा, की आपण याला कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो. आणि फक्त दरवर्षी दोघांच्या स्मरणार्थ आपण कॅन्डल मार्च तेवढं काढतो, तर त्याच्या पुढे जाऊन त्यांना काय म्हणायचं होतं ते समजून घेऊन आपण आपली वर्तणूक करतो. हा माझ्या मते खरं आपला पुढचा प्रश्न आहे. हा विषय नैमित्तिक असं मला वाटतं. पण त्यामुळे येणारे जे आपल्या समोरचे प्रश्न आहेत ते मात्र खूप गहन आहेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आपली इच्छा हीच खरं म्हणजे पुढे दाभोळकर आणि पानसरे घडणार नाही या मार्गाकडे आपल्याला घेऊन जाईल, हे आपण पहिल्यांदा नमूद केलं पाहिजे. एक अस्वस्थ वर्तमानाचं आपण सगळे साक्षीदार आहोत. मी या विषयावर बोलायला पुण्यातून का आलो, तुम्ही हा विषय ऐकायला या प्रकरणात का आला, हा विषय ठेवावा असं संयोजकांना का वाटलं, त्या तिघांचा एक समान बिंदून आपल्या मनात एक अस्वस्थता. अस्वस्थता अनेक पातळ्यांवरची, आर्थिक पातळ्यांवरची एक अस्वस्थता. त्या आर्थिक विषमता आपल्याला मनातून संवेदनशील नागरिकांना ती आपल्या मनात बोचू लागलेली आहे. आजच मी महाराष्ट्र पुस्तक वाचलं की 19 कोटी लोक भारतात अर्ध कोटी झोपतात. जीडीपी बद्दल बोललं जातं, शेअर बाजाराबद्दल बोललं जातं, पण प्रत्येकाला किमान अन्न मिळालं पाहिजे या मात्र बोललं जात नाही. अन्न सुरक्षा योजनेसारखी योजना आहे, त्याच्यावरती हल्ले होतात आणि लोकांना पोचलं जाईल, फुकट लोक पोचले जातील. खरं म्हणजे अन्नाच्या व्यतिरिक्त इतर पण गरजा असतात. आणि मला वाटतं नाशिकच्याच मिलिंद रुडकरांनीच लोकसभेत लिहिलेलं मला आठवतं, इतर पण गरजा असतात, त्यासाठी त्यांना कष्ट करावेच लागते. तर या 19 कोटी लोकांकडे आपण कोणत्या भावनेने बघतो, सानुग्रह अनुदानाच्या भावनेने बघतो, भेगी देण्याच्या, तर ते आपले बांधव म्हणून त्यांना बरोबरीने अन्नात हक्क आहे आपल्या सुद्धा या दृष्टीने बघतो. त्यावरती मला वाटतं की पुढची दिशा ठरणार. भारतात लोकशाही आहे असं बोललं जातं. अधिकारिक पातळीवर लोकशाही, आपण लोकशाही देशातील नागरिक आहे. लोकशाहीचा जो मूळ डेमोक्रेसी हा शब्द हा ग्रीक शब्द, डेमॉस म्हणजे लोक आणि क्रेटिक्स म्हणजे पॉवर ऑफ पीपल, दॅट इज डेमोक्रेसी, तसा तो शब्द आला. लोकशाहीचं मन घडणं ही एक प्रक्रिया असते नागरिकत्वाची. आपल्याकडे ते किती पूर्ण झाली हे यावरती मला
मला शंका आहे. त्याचं कारण परंपरेने आपण अवतार मानणारे लोक आहेत. खूप काहीतरी होईल त्यावेळेला पृथ्वीवर कोणीतरी अवतार दिलं मग तो आपला उद्धार करेल, ही आपली परंपरागत मांडणी. आपलं कुठलंही पुराण काढून वाचलं तर त्यात काय होतं, तर एका दत्ताने सगळीकडे हाहाकार माजवला, मग सगळे देव भयभीत झाले आणि भयभीत त्यांनी काय केलं तर ते कोणातरी शरण गेले. विष्णूला शरण गेले, शंकराला शरण गेले, देवीला शरण गेले, पण ते सगळे देव नाही लढले एकत्र येऊन. किंवा लोकशाही मन तयार व्हावं अशा आपल्या परंपरा खरोखरच होत्या का, याचं उत्तर निदान माझ्यापुरतं तरी नाही असा. 47 साली आपण स्वतंत्र झालो, 50 साली आपण संविधान उभारलं, स्वीकारलं. आज बोललं असं जातं की भारताला हुकुमशाहीच पाहिजे, आणि मला खात्रीने वाटतं की ज्या लोकांनी हुकुमशाही थोडी सुद्धा पाहिली नाही तेच लोक बोलतात. हुकुमशाही ज्यांनी थोडी तरी भोगली उपभोगली असेल ते लोक अशा प्रकारचं बोलू शकत नाही. पण ही एक मांडणी होती की आतापास देशाला हुकुमशाहीच पाहिजे. हुकुमशाही कोणाला परवडतच नसते, हुकुमशाही जाऊन परवडत नसते. हुकुमशाहीचा शेवट गेल्या काही दिवसात सद्दाम हुसेन वगैरेंचा आपण पाहिला पाहिजे. त्यामुळं लोकशाहीला एक पर्याय काही आहे का असा जर आपल्या मनात विचार असेल, माझ्या मते तो पर्याय नाही. आज जगभरातल्या माणसाच्या बुद्धीची जी उत्क्रांती आहे, त्या उत्क्रांतीचा शेवटचा आणि सर्वात चांगला पर्याय म्हणून लोकशाही आहे. किंवा लोकशाही हा आपल्या पुढचा लोकशाहीला काही चॉईस आहे, अल्टरनेटिव्ह पर्याय आहे असा विचार करता कामा नये. तिथून मला असं वाटतं की याची धारणा आपली सुरू आहे. लॅरी डायमंड नावाचा जो समाजशास्त्रज्ञ अमेरिकेतला होता, त्यांनी लोकशाहीची 4 लक्षणं सांगितली. मुक्त वातावरणात निवडणुका घेऊन सरकार निवडण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया राजकीय व्यवस्था असं तो पहिलं लक्षण सांगतो. दुसरं लक्षण तो सांगतो की लोकांचा नागरिक म्हणून राजकारणात आणि नागरी जीवनात सक्रिय सहभाग. आता त्यावरती पण प्रश्न निर्माण होऊ शकतो की मतदानाला गेलं आणि सेल्फी काढून दाखवला त्याला सक्रिय सहभाग म्हणायचं, तर पुढच्या नियोजनात सुद्धा व्हायचं त्याला सक्रिय सहभाग. माझ्या घराच्या शेजारचा फुटपाथ 10 वेळा का उठला, नवीन 10 वेळा कसं कोणत्या कामासाठी बांधला त्याचा मला पत्ता नाही असं जर असेल तर मग सक्रिय सहभाग हा फक्त मतदानापुरता असं त्याचा अर्थ होतो. लोकशाहीची अपेक्षा नाही असं मला वाटतं. तिसरं लॅरी डायमंडने सांगितलं, सर्व नागरिकांचं मानवी हक्कांचं संरक्षण. सर्व नागरिकांचे, विशिष्ट नागरिकांचं नाही. हे फार महत्वाचं लक्षण आहे. विशेषतः भारतासारख्या देशात जिथे अनेक जाती आणि धर्म मानतात तिथे हे तिसरं लक्षण फार महत्वाचं असं मला वाटतं. आणि चौथं म्हणजे सर्वांसाठी समान असलेल्या कायद्याचे राज्य. नुकत्याच झालेल्या सलमान खान प्रकरणाने याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. 2002 ला सुरू झालेला खटला 2015 ला निकाल येतो. अजूनही सलमान खानच्या 2 अवस्था दाखल, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या 10 वर्ष झाले आणि 2 तासात जमानत मिळते. तेव्हा लॅरी डायमंडच्या या 4 निकषांमध्ये आपण कुठे बसतो ते आपण स्वतःला विचारलं तर त्याचं उत्तर नाही, कुठेच बसत नाही असं जास्त सगळं. राज्यघटनेबद्दल खूप बोललं जातं. आपण आपलं हे वैशिष्ट्य आहे, ज्या गोष्टी आपण आपल्याला आचरणात आणायच्या नाही त्याच्याबद्दल आपण बोलतो खूप जास्त मुद्दा. हा आमच्या परंपरेचा असणार. रामायण महाभारताबद्दल बोलणी खूप जातं, त्याच्यावरती भांडणे होतात, पण रामाचं आचरण मला माहीत नव्हती केलं. संविधान जे स्वीकारलं ते संविधान भारताचं वर्णन काय करतं? भारताचं वर्णन संविधान 5 शब्दांमध्ये करतं. त्यातला पहिला शब्द होतो सार्वभौम.
भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे. याचा अर्थ असा की आम्ही देश म्हणून स्वतंत्र आहोत, इतर कुठल्याही देशाची आमच्या देशावर मालकी नाही आणि आम्ही सार्वभौम आहोत. 47 नंतरची बहुतेक आर्थिक धोरणं आपली ही अमेरिकेकडे पाहून ठरली. काही वेळा आपल्यावर रशियाचा प्रभाव राहिला आणि त्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सार्वभौम राष्ट्र म्हणून आपण कधी उदयाला आलो का, हा प्रश्न महत्वाचा आहे. दुसरा शब्द आहे तो समाजवादी. मला माहिती आहे खूप लोकांना हा शब्द अजिबात आवडत नाही. समन्यायी वाटप म्हणजे समाजवाद आणि समान वाटप म्हणजे कम्युनिझम किंवा साम्यवाद. मुख्य आक्षेप असा की हा शब्द नंतर घुसळण्यात आला हा शब्द फार महत्वाचा. संविधान सभेत या गोष्टीची चर्चा झाली होती आणि बाबासाहेबांना विचारलं गेलं होतं की धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द या घटनेत आपल्यास टाकावेत का, याच्यावरती चर्चा झाली होती. तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की घटना ही स्वभावाने समाजवादीपणे धर्मनिरपेक्षपणे म्हणून मुद्दाम म्हणायची गरज नाही. सूर्याला जसं आपण गरम सूर्य म्हणत नाही, सूर्य म्हणलं की गरम आहेच. या देशाची मूळ घटना ही समाजवादी अंगाचीच आहे, हेच आपण पहिलं लक्षात. पुण्यात माझ्या एका उद्योगपतींशी 2 वर्षाखाली वाद झाली. ते म्हणाले की 91 नंतर जे काही झालं ते सगळं भांडवलशाहीमुळे झालं, भांडवल वाटामुळे. मला ते मान्यच आहे, पण मग माझी मागणी फक्त एवढीच आहे की घटनेतला समाजवादी शब्द काढून तिथे भांडवलवादी हा शब्द टाकावा. एक तर आपण आपल्या मनाप्रमाणे घटना बदलून घ्यावी, नाही तर दिलेल्या घटनेप्रमाणे आपण वागावं. ते जर नसेल होत तर आपण ढोंगी समाज ठरवू. आणि दाभोलकर आणि पानसरेंच्या संदर्भात सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय समाज हा परंपरेनेच ढोंगी समाज राहिलेला आहे आणि याचं मूल्यमापन आपण करत नाही. मला असं वाटतं की आपण आपल्या भोवती आडत्या वळून आमच्या परंपरा किती महान त्याचा गौरव मात्र करू नये. राजाराम मोहन रॉय नावाचा माणूस जन्माला आला नसता आणि इंग्रजांचं जर प्रगत राज्य भारतात नसतं तर कदाचित आजही परंपरा म्हणून आपण स्त्रियांना जाळलं असतं की नाही सांगा. आणि मग खरंच कोणत्या परंपरांचा अभिमान बाळगायचा आणि कोणत्या परंपरा सोडून द्यायचा याचा तार्किक बुद्धीने विचार करणं म्हणजे डॉक्टर दाभोलकर. मनुष्य स्वभावाच्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन सुद्धा माणसाची विकसित झालेली बुद्धी ती माणसाला जे सांगते ते ऐकायचं का ग्रंथ प्रामाण्य मानायचं, हे म्हणजे दाभोलकर. इतकं ते सोपं आहे. संविधानातला पुढचा शब्द तो धर्मनिरपेक्ष. याच्यावरती दोन्ही बाजूंनी हल्लागुल्ला शोर सगळीकडे असतो. सेक्युलरचा अर्थ निदान भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतला की आपली राज्य व्यवस्था ही कुठल्याही धर्माची असणार नाही, ती विधर्मी असेल हा अर्थ. सेक्युलरचा जर आपण ऑक्सफोर्ड डिक्शनरीतला अर्थ पाहिला तर तो इहोवादी अशा अर्थाने, तो धर्मनिरपेक्ष या अर्थाने नाही. वाटायला हे दोन्ही शब्द सारखे, पण इहोवादी आणि धर्मनिरपेक्ष मध्ये फरक आहे. इहोवादी म्हणजे जे डोळ्याला दिसतं, प्रयोगाने सिद्ध होतं, ज्याला विज्ञान मानतात ते म्हणजे इहोवाद. इहोवाद म्हणजे पुन्हा चंद्रवाद नाही, तो एक आपला धर्म होण्याची शक्यता आहे. म्हणून माणसाच्या बुद्धीने जे सिद्ध होतं, तर्काने जे शुद्ध असतं, शुद्ध म्हणजे तर्कशुद्ध या अर्थाने, ते स्वीकारत जाणं हा इहोवादाचा अर्थ होतो. सरकारी कार्यालयातून होणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजा आणि हज यात्रेला दिलेली अनुदानं या दोन्ही सेक्युलर राज्यघटनेत न बसणाऱ्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु टोकाचा लोकानुनय हे आपलं गेले काही वर्षांचं वैशिष्ट्य राहिलं आणि म्हणून राज्यकर्त्यांना जे चांगलं कळतं, जे योग्य नाही ते कळतं, तेही जर ते लोक म्हणत असतो तर बदलायला तयार होतं. ती लोकशाहीची खरी वेदना आहे आणि त्यामुळे बहुमताची लोकशाही असते. म्हणजे एका वर्गात जर 100 मुलं असतील आणि त्यातली 60 मुली जर बिलगत असतील तर 60ची लोकशाही होते. लोकशाही डोक्यात काय त्याला किंमत नाही, डोकी किती कसं ते म्हणतात.
त्या अंगाने सुद्धा गोष्टींकडे पाहिलं गेलं असं मला वाटतं. चौथा शब्द आहे तो लोकशाही. याचा अर्थ लोकांनी निवडून दिलेला प्रजेतून येणारा राजा असं म्हणता येईल. आणि तो राजा तात्कालिक असतो, 5 वर्षाचा असतो. महाराष्ट्रात राजशाहीची परंपरा खूप जुनी आणखी फार दीर्घ आहे, मला माहिती आहे. महाराष्ट्रात सगळीकडे 3-3चा कारभार चालतो. मी नेहमी म्हणतो, मातोश्रीवर गेलो की 3 ठाकरे, बारामतीत गेले की 3 पवार, सिंधुदुर्गमध्ये गेले की 3 राणे, नाशिकमध्ये आले की 3 भोजबळ. सगळ्या 3 तिकडे कामगिरी असतात. ती राजशाहीची परंपरा वेगळी. पण घटनात्मक गोष्टीने पाहिलं तर तो 5 वर्षासाठी निवडून दिलेला प्रतिनिधी तो राजा नाही, तो लोकप्रतिनिधी आहे. लोक मालक नाही, तो लोकप्रतिनिधी आहे. चांगली गोष्ट आहे. आजकाल हे बोललं जातं की आम्ही लोकसेवक आहोत म्हणून. सेवकांच्या पण वेगवेगळ्या पद्धती असतात. सेवक कधी कधी दुकानच विकायला काढतो, म्हणतो की सेवक असतो स्वतःला, असे असतात. तो विषय वेगळा. पण हे राज्य लोकशाही राज्य आहे का आणि लोकांचा अधिकार कुठे, हा खरा प्रश्न आहे. असं असेल तर मग मंत्रालयाच्या बाहेर रांगा काय? आम्हीच पगार ज्या अधिकाऱ्यांना देतो मंत्रालयात, त्यांच्याच दारावर पाट्या कशासाठी की भेटीची वेळ अमुक येतो मग. असा कोणता देश आहे जिथे मालक नोकराची अपॉइंटमेंट घेऊन भेटायला जातो? आणि म्हणून हे नुसतं बुडबुडे. शेवटचा शब्द तर प्रजासत्ताक, लोकांची सत्ता. या सभेत बसलेले 2 जरी लोक मला म्हणले की खऱ्या अर्थाने लोकांची सत्ता गार करते, तरी मला वाटतं बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण फारच प्रगती केली असं मी समजेन. पण असं होत नाही. तेव्हा या सगळ्या परिप्रेक्षामध्ये आपल्याच राज्यघटनेचा पराभव करायला उतावळी असलेला समाज हे आपलं पहिलं लक्षण घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि हे लक्षण बदलण्याचे आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. अन्यथा घटना बदलायला काही बाबासाहेबांनी स्वतःच लिहून ठेवलं. अजून एक वाक्य बाबासाहेबांनी म्हणजे होतं, त्यांना जेव्हा विचारलं गेलं तुमची घटना कितपत यशस्वी होईल, तर ते म्हणाले की घटना राबवणाऱ्यांची नियत जर चांगली असेल तर वाईट घटना असली तरी ती यशस्वी होईल. आणि घटना कितीही चांगली येईल तर राबवणाऱ्यांची नियत नसेल तर त्यातलं काय झालं आता आपल्या टाळ्यामुळे आपण समजून घेऊ. जे काही चाललंय, जे काही बोललं जातं त्या अस्वस्थ वर्तमानाचे कमी मी प्रतिनिधी आहे. आणि म्हणून कदाचित माझ्या भाषणातून फारच नकारात्मकता येते असंही तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. पण ती नकारात्मकता नसून ती आत्मपरीक्षणाची एक जाणीव आहे. आपण ती नकारात्मकता नाहीये, ती आत्मपरीक्षणाची एक जाणीव. आणि तुमच्याशी आणि माझ्याशी, माझी आणि तुमची एका पातळीवरून आपण दोघे एकाच पातळीवरून बोलतो. माझं भाषण फार लांबणार नाही याची मी शाश्वती देतो. 14 तास मला सांगितलं, मी त्यावेळेस आवडायचा प्रयत्न केला. संयोजकांना शंका आली की लाईट आणि माईक दिसले की हा माणूस अँकरने थांबवल्याशिवाय थांबत नसावं म्हणून चॅनलच्या चर्चांमध्ये ते असते. तुम्ही 2 वेळ थांबा, मला त्यांच्याकडे जायचं असेल. भाषण फार लांबू नये. दिल्लीतल्या एका मंत्र्यांनी टीव्हीला सांगितलं त्यांच्या, यार बड़ी लंबी चौड़ी भाषण लिख के देते हो, मुझे ज्यादा बात करनी नहीं है, मुझे बस 20 मिनट की भाषण लिख दो, 20 मिनट से ज्यादा मुझे बात नहीं करनी. मंत्री जी कार्यक्रमाला गेले, भाषण 1 तासाचं आहे. आल्यावर पीएवर चिड़ी होता, मैंने तो बोला था कि 20 मिनट से ज्यादा नहीं चाहिए, क्या किया तुमने? तो मंत्री जी इसमें मेरी कोई गलती नहीं है, आपकी सुविधा के लिए मैंने 2 झेरॉक्स कॉपी जोड़ी थी, आपने वह भी पढ़ी तो समय क्या करना. तो इथे झेरॉक्स नाही, ओरिजिनलच आहे एवढं सांगितलं. मला असं वाटतं की ही क्षणभर थांबून मागे पाहायची वेळ आहे. आणि जे काही केलं चाललं 66 वर्षानंतर, त्यातून जर फक्त गोळ्या येणार असल्या चांगल्या लोकांसाठी तर मग तरी खरंच खूप विचार करायची वेळ आहे.
याबद्दल मला वाटतं तुमच्या मनात कोणाची शंका नाही. मागच्या लोकांना ऐकायला येतं. साध्या साध्या गोष्ट आहे, फार काही रॉकेट सायन्स नाही, पण त्या दिशेने आपण गेलेलोच नाही. शिक्षणापासून सुरुवात करतो. सर्व शिक्षा अभियान आणि शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यावर मी स्टॅटिस्टिक्स देत नाही, भाषणात खूप आकडेवारी देऊ नये, तुला काय वाटतं. पण जे काही शिक्षण आज तुमच्या माझ्या होते ते कशा प्रकारचं आहे आणि त्यातून काय घडणार आहे. पुन्हा मी इंग्रजी का मराठी त्या वादाकडे जात नाही. माध्यम कोणतंही असलं तरी इनपुट काय मला खूप महत्वाचं असतं की खरोखर लोकांमध्ये काय घडलं जातं आणि ते उपयुक्त तरी आहे का. ते ज्ञान वाढवणारं वगैरे तर सोडूनच द्या, पण ते उपयुक्त तरी आहे का, इथून ती सुरुवात होती. या देशातली पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं, इंजिनियर झालेली मुलं कामाच्या ठिकाणी पहिलं शिक्षण पहिल्या दिवसापासून सुरू करतात. आमचा कुठलाही अभ्यासक्रम थेट व्यवसायाला पूरक आहे का याचं उत्तर नाही असा. आणि त्याची सुरुवात बाल शिक्षणापासूनच होते, लहानपणापासूनच होते. अनेक गोष्टी आहेत, त्यात काही केवळ व्यवस्थेचाच फेल्युअर असं मी म्हणणार नाही. आमच्याही गोष्टी आहेत, पालकांना मुलगा असला तर सचिन तेंडुलकर व्हायला पाहिजे, मुलगी असली तर लता मंगेशकर. आमचाही गुणवत्ता नावाचा एक फारच गोष्ट आम्ही फार सिरियसली घेऊन त्याला आम्ही स्पर्धेकडे नेलो. तर आम्ही ज्ञानाकडे नाही नेलो, गुणवत्तेला तर आम्ही स्पर्धेकडे गेलो. शिक्षणाचं प्रयोजन पदवी आणि पदवीचं प्रयोजन नोकरी, इथे आमचं शिक्षणाचा सगळा सार संपतो. मग फक्त पदवी आणि नोकरीकडे आपलं कर. मुलांना खूप क्लासेस आई वडिलांचा केल असतो की सगळेच क्लासेस लावा, काहीतरी एक केलं असं कसं. मी नेहमी म्हणतो की न्यूटनच्या आईने जर त्याला सकाळी क्लासिकल म्युझिकचा, दुपारी काय कथ्थकचा, संध्याकाळी जर्मनचा क्लास लावला असता तर निवांत बसण्याची कलाच न्यूटन विसरून गेला असता. आणि निवांत बसल्यामुळेच तो शोध झाला. पडतोय हे बघणे इतकं निवांतपणा आमच्या नव्या न्यूटन्समध्ये नाहीये, आमच्या व्यवस्थेतच नाही. तेव्हा मूलभूत विचार करण्याची गरज. फक्त हिंदी असावी भाषा की इंग्रजी असावी की मराठी एवढा हा विषय नाही. चाचणी परीक्षा घ्याव्यात का नाही एवढा हा विषय नाही. हा विषय त्यापेक्षा व्यापक आहे आणि शिक्षणाच्या प्रयोजनाला तो जाऊन भेटला पाहिजे. शिक्षण कशासाठी यापासून त्या प्रश्नाची सुरुवात झाली पाहिजे असं मला वाटतं. परीक्षा हा शिक्षणाचा एक भाग आहे. परीक्षा केंद्रीय शिक्षण नसावं असं मला वाटतं. मी एक शब्द ऐकलाय त्या ठिकाणी गेलो होतो. एक संघटना नेटचे ग्रस्त प्राध्यापक संघटना. मला पूरग्रस्त माहिती होते, वादळग्रस्त, धरणग्रस्त माहिती होते. नेटचे ग्रस्त हा काय शब्द आहे. मी म्हणलं हा काय शब्द आहे. ते मला एक परीक्षा द्यावी लागते, त्याचा हा विरोध आहे. शिक्षकच जर परीक्षेचा विरोध करत असतील तर विद्यार्थ्यांनी परीक्षेचा विरोध केला त्याचं काय नव्हे. तेव्हा आम्ही जे बोलतो, आम्ही विद्यार्थ्यांना जे सांगतो आणि आम्ही स्वतः काय करतो यात मोठा फरक आहे. आणि म्हणून ते एक प्रकारे ते कल्चरच होत चाललेलं आहे की बोललं काहीतरी चालतं, केलं काही वेगळं तरी चालतं. ती आपली मोठी विरोधाभास आहे समाजापासून. तो विरोधाभास करायला शिक्षण व्यवस्थेला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि आजचं जे शिक्षण चालू आहे ते त्यात कुठेही पूरक नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आठवीतल्या विद्यार्थ्याला जर तिसरीचं पुस्तक वाचता येत नसेल तर परिस्थिती गंभीर आहे असं समजलं पाहिजे. आम्ही एका कार्यक्रमात सोबत होतो. डॉक्टर नागनाथ कोतापल्ली विद्यापीठाचे ते व्हाईस चान्सलर होते. ते एका शाळेत परीक्षेच्या वेळेला भेट द्यायला गेले कॉलेजमध्ये. 900 पैकी 875 विद्यार्थी कॉपी करताना सापडले. अर्ध्यांना तर पालकच कॉपी देत होते. मध्ये एक फोटो पण आला होता पेपर. भिंतीवर चढलेले पालक विद्यार्थ्यांना कॉपी करून वर चढवण्यासाठी. हा विचार समाज म्हणून जर झाला नाही तर हा देश हाताळणं फार अवघड आहे. 125 कोटीचा देश 3-4 लोक चालू शकत नसतात. ते मॉडेल जे आता दिसतंय ते पुढच्या वर्षभरात दिसेल की त्याच्यातली काय तोटापणा आहे ते दिसेल पुढच्या 1 वर्षात.
हा देश चालवायचा असेल तर चांगले शासक, चांगले प्रशासक आणि चांगले नागरिक लागतील. त्याची पूर्व शिक्षण हे पूर्व तयारी ही शिक्षणापासून होते. मला असं वाटतं की त्या क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तरच पुढे काय हा जो प्रश्न आहे त्याची काहीतरी समाधानकारक उत्तर आपल्याला मिळते. दुसरी बाजू आहे ती वैज्ञानिक दृष्टीची. ते दाभोळकरांच्या संदर्भात फार रेलेव्हंट आहे असं मला वाटतं. खूप ती एका अर्थाने गरजेची आहे. दाभोळकर काय सांगत होते? दाभोळकर धर्मचिकित्सा करू पाहतो. धर्मचिकित्सा हे सगळ्या पिढ्यांचं प्रयोजन आहे हे याच्यावरती आपला विश्वास असलाच पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर मग मानवी मेंदू विकसित होत गेला त्याला काही अर्थ राहणार नाही. चिकित्सा प्रत्येक गोष्टीची झाली पाहिजे आणि ती चिकित्सा एका विशिष्ट पातळीवर, चांगल्या पातळीवर घेतली पाहिजे. मला असं वाटतं की दाभोळकरांच्या जीवनाचा आशय एवढाच होता की चिकित्सा केली पाहिजे. चिकित्सेने जे ते स्वीकारलं पाहिजे, चिकित्सेचे नाकारलं जाईल त्याला नाकारलं पाहिजे. आपले वडील धोतर घालत होते, आपण पॅन्ट घालतो, आपली मुलं बरमुडा घालतात, ते आपण स्वीकारलंच आहे. ते आपण काय स्वीकार केलं नाही. कसं ज्या गोष्टी स्वीकारायचं त्या मात्र आपण स्वीकारतो. आणि त्याचं कारण असं की या देशात वैज्ञानिक दृष्टी हा विषय फार दूरदूरचा आहे. गरजे विषय त्या विषयाशी कोणाला काही घेणं देणंच नाही. एक साधं उदाहरण सांगतो मी, फार लांब जात नाही. डॉक्टर होमी भावांच्या घराचा लिलाव झाला. माध्यमातून एक दोन चर्चा झाल्या, कानाकान कोणा खबर नाही. आणि काही वेळा परसर बोललं पाहिजे, स्पष्ट बोललं पाहिजे. निदान ज्यांना मतं मागायचं नाही त्यांनी तर बोलायला हरकतच नाही. ज्यांना मतं मागायची त्यांना सगळ्यांनाच बोलून मागायला लागतं. ती गोष्ट वेगळी. नाही फक्त थोडा विचार करा. हेच जर छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले यांचं असतं तर महाराष्ट्रात रक्ताचे पाठ राहिले असते. याचा अर्थ आमचे जे हिरो आहेत, आमचे जे नायक आहेत ते राजकीय सामाजिक क्षेत्रातले, विज्ञान क्षेत्रातले नायक नाहीत. आम्ही त्यांना मानतच नाही नायक. विज्ञानाची फार वेगळ्या अंगाने इथे खरं म्हणजे झालेला आहे. कोणीतरी म्हणलं की आमच्याकडे विमान होतं ते 19 मजली होतं आणि त्याला रिव्हर्स गिअर पण होता. मला हे कळलं नाही की आकाशात काही पार्किंगचा इथे आहे तसा प्रॉब्लेम नाही नाशिकमध्ये असतो तसा. तर पार्किंग रिव्हर्स गिअरची काय गरज ते मला नाही कळलं. 21व्या शतकात सायन्स कॉन्फरन्सच्या मांडवाखाली जर सांगितलं जात असेल तर ते जास्त चिंताजनक आहे. आणि जगाला आपली लायकी दाखवण्याचाच तो एक खरं म्हणजे शो होता असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी सांगितलं जातं मी सगळ्या परंपरा जशाला तशा नाकाराव्यात असं म्हणणं एवढं मूर्ख नाही. चांगल्या परंपरा टिकवल्या पाहिजे. पण ज्या परंपरा या खरं म्हणजे कुठल्याच कसोटीवर मान्य होत नाहीत त्या परंपरा म्हणून स्वीकारायचं काय टिकायचं काय याचा विचार केला पाहिजे. साधी गोष्ट आहे. जर्मनी फ्रान्स यांचा आकार बघा, भारताचा आकार बघा. जर्मनी फ्रान्सची लोकसंख्या बघा, भारताची लोकसंख्या बघा आणि मग नोबेल मिळवणारे तिकडे किती इकडे किती एवढा साधा विचार करा, बस उत्तर मिळून जाईल. एक शास्त्रज्ञ होतो तो आम्हाला 10 वर्ष चवीने पूर्व आम्हाला 10 वर्ष अब्दुल कलामच पुढे काही येत नाही. शास्त्रज्ञ तयार व्हायची जी प्रक्रिया आहे ती कुठे आहे आमच्याकडे? या देशाला तो प्राधान्य वाटतच नाही. आता तर तो अजिबात वाटत नाही. 1% सुद्धा संशोधनावर खर्च करत नाही आपण. दाभोळकरच होणार त्यातून, दाभोळकरांचीच हत्या होणार. कारण हा देश 1% सुद्धा विज्ञानाच्या संशोधनाला खर्च करत नाही आणि वैज्ञानिक दृष्टी येणे फार दूरची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आमच्याकडे तरतूदच नाही. विज्ञानाची ऍलर्जी आम्हाला एक तर विज्ञान हे आम्हाला बाहेरचं आहे म्हणून ते आम्हाला घेताना फारच आम्ही संकोचाने घेतो. पुन्हा आमच्या परंपरेला भीती असते की ह्या विज्ञानामुळे आपला तर नायनाट होणार नाही. पण ती भीती आहे आणि त्यामुळे ते भोळं सगळं आवडतं. ही गोष्ट खरी आहे. शिवछत्रपतींच्या काळात
घोड्यावरून आपण जेव्हा किल्ल्यांकडे जात होतो त्यावेळेला गॅलिलिओनी दुर्बिणीचा शोध सुद्धा लावून झालेला होता. याच्यावरून आपली तफावत लक्षात घ्यावी आपण तिथे. छत्रपतींच्या जाण्यानंतर 25 वर्षात युरोपमध्ये लोकशाही आली. ग्रीकमध्ये ते अथेन्समध्ये ते आली पहिल्यांदा. ती शिवछत्रपतींच्या जाण्यानंतर 25 वर्ष. तर तो 2500 वर्षाचा साधारण आपला आणि त्यांचा जो फरक राहिला, मग सगळ्या गोष्टीचं श्रेय जर परंपरेला घ्यावं लागेल तर हा फरक राहिला याचा अपश्रेय सुद्धा परंपरेलाच घ्यावं लागेल. पण ते आपल्याला मान्य नसतं आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारच्या गोष्टी होतात. आपल्या राज्यघटनेने 3 गोष्टींचं आश्वासन दिलं, आश्वस्त केल्या लोकांना. पहिला आहे न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. सामाजिक न्यायाचा संदर्भ फक्त रिझर्वेशनशी आपण जोडतो आणि राखीव जागा दिल्या की सामाजिक न्याय संपला असा आपल्याला वाटतं. त्याचं एक आता वेगळंच स्वरूप दिसू लागलंय की गुर्जर समाजासारखा सधन समाज तो सुद्धा रस्त्यावर बसतो, आरक्षण मिळवतो. लोकशाही ही वारंवार झुंडशाहीला शरण जाते हे दिसल्यासारखं. कुठेही चिकित्सा नाही, आरक्षणाच्या गरजेचं काही अनालिसिस नाही, नीड अनालिसिस नाही, त्याच्यावरती काही अभ्यास नाही. सरळ रेल्वे पट्टी अडवा आणि आरक्षण मिळवा अशी एक नवीन योजना राजस्थान सरकारने जाहीर केल्यासाठी. आर्थिक न्यायाचा प्रश्नच नाही. मुंबईमध्ये एक उद्योगपती त्याचा 27 मजली महाल आहे. उद्योगपती म्हणून भारी आहे, पंतप्रधानांच्या खांद्यावर पण हात ठेवू शकतो. आणि दुसरीकडे 1/3 मुंबई झोपडपट्टीतलं नरकाचं जीवन जगते. आपण जर मध्यमवर्गीय म्हणून, उच्च मध्यमवर्गीय म्हणून, श्रीमंत म्हणून जर आपण या भ्रमात असू की हे सगळं चालणार आहे, तर तो भ्रम आपण जितका लवकर सोडू तितकं बरं आहे. मधुकर भावे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी सांगितलं की मुंबईचा भिकारी कधीतरी फुटपाथच्या लांब उभं राहून भीक मागायचा, मग तो फुटपाथवर आला, मग तो रस्त्यावर आला, मग तो मध्य रस्त्यात आला आणि आज तो तुमच्या गाडीच्या काचा खटखटावून भीक मागतो. हे लक्षण जर आर्थिक विषमतेचं लक्षातच येत नसेल तर आर्थिक विषमतेतून देशात अराजक येईल हे सांगायला कोणा भविष्य व्यक्तीची नक्की गरज नाही. पण याकडे बघायचंच नाही असं एकदा ठरवल्यानंतर जे काही असतं ते म्हणजे भारत असं सुद्धा चाललेलं. स्वातंत्र्याचं आश्वासन घटनेने गेलं. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. विचार स्वातंत्र्य क्रमाने अविचार स्वातंत्र्यात बदललं गेलं. आज दिसतं तर स्वातंत्र्याचे आविष्कार वेगळेच दिसतात. पुण्यामध्ये सिग्नल नसला तर आणि पोलीस जर असला तर लोक थांबतात आणि पोलीस नसला आणि सिग्नल चालू असला तर निघून जातात. स्वातंत्र्याचे आविष्कार वेगळे आहेत. श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे. माहित नाही आता काय काय बोललं जातं सगळं, घर वापसी वगैरे. विश्वासाचं स्वातंत्र्य आहे. उपासनेचं स्वातंत्र्य आहे. उपासनेचं स्वातंत्र्य रस्त्यावर येऊन उपासना करायचं नाहीये हे मात्र आपण विसरतो. ज्या पद्धतीने चाललोय ती मंदिर किंवा मशिद म्हणून रस्ता मोठा व्हायचा राहिला, त्याच्यावेळेला सेक्युलर राज्यघटनेचा दुसरा पराभव नाही. सेक्युलर राज्यघटनेचा यापेक्षा मोठा पराभवच नाही की सेक्युलर राज्यघटनेला सुद्धा कधी कधी धर्मशरण व्हावं लागतं. हा तो पराभव आणि त्याला राज्यघटना जबाबदार नसून आपण जबाबदार आहोत. लोकशाहीचे 3 स्तंभ, 4था स्तंभ वर्तमानपत्रांचा हे मानलं जातं, पण तो काही घटनेत समाविष्ट नाही. त्या 3 स्तंभांचं चारित्र्य आपण पाहतो काय. कोणता स्तंभ अचूक चाललाय याचं उत्तर देणं कठीण आहे. निदान पहिल्या 2 स्तंभांबद्दल बोलता तर येतं, संसद आणि सरकारबद्दल. न्यायालयांबद्दल तर बोलता येत नाही, तर कंटेंट ऑफ कोर्ट होत. माणसं लांबून लांबून येतात, न्यायाच्या प्रतीक्षेत चक्रा मारतात. तिथे भल्या भल्यांना काही कळत नाही तर हे बिचारे यांना काय कळत. 2010 साली लवासाची याचिका केली, ती अजून चालू आहे आणि त्या याचिकेने 22 जजेस पाहिले.
आपल्या न्याय व्यवस्थेचा जज थोडा जरी चांगला वाटला तरी त्याला बदलण्याची फार मस्त तरतूद आहे. त्यामुळे ज्युडिशियल स्टँडर्ड्स अँड अकाउंटेबिलिटी नावाचं बिल पेंडिंग आहे संसदेत. मनमोहन सिंग सरकारच्या वेळेस लोकपालच्या वेळेस ते पुढे घेतलं गेलं होतं. त्यामध्ये 3 वर्षात न्याय मिळाला पाहिजे अशी तरतूद आहे आणि न्यायाधीशांच्या वर्तणुकीवरती बंधन आहे. सगळ्या पक्षांचं एकमत आहे की हे बिल आणायचं नाही. ज्युडिशियल अपॉइंटमेंटचं बिल पहिल्या सत्रामध्ये आणलं या सरकारने, कारण मग न्यायाधीशांच्या अपॉइंटमेंट त्यांच्या हातात आल्या. कॉलेजियम पद्धतीचा सगळा आपल्याला माहिती आहे तो इतिहास. पण ज्युडिशियल स्टँडर्ड्स अँड अकाउंटेबिलिटीचं बिल मात्र येत नाही. आमच्या संसदेचं जे चारित्र्य राहिलं गेल्या 67 वर्षाचं, या संसदेने जे बहुसंख्य आहेत त्या बहुसंख्यांना नेहमीच त्यांची उपेक्षा केली. शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचा भूमी अधिग्रहण कायदा बदलायला संसदेला 118 वर्ष लागली आणि त्याच्यात आता पुन्हा मोडतोड मी त्या मुद्द्याकडे येणार आहे. 50% स्त्रिया समाजात, पण स्त्रियांच्या आरक्षणाला संसदेला आता 67 वर्ष लागली. कामगारांचा फॅक्टरीज ऍक्ट अजूनही चांगल्या अर्थाने बदलला जात नाही, वाईट अर्थाने बदल रोज होतो. तर मग शेतकरी, कामकरी आणि स्त्रिया 1080% वर्ग जवळपास सोडला तर फक्त 20% लोकांचं संसद प्रतिनिधित्व करते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिथे काय चर्चा व्हावं कोणाही काही आता भरबंद राहिलेली. नाशिक शहराच्या वॉर्ड क्रमांक 34 मध्ये कचरा पेटी नाही याची संसदेत चर्चा होण्याचं काही कारण नाही. संसदेत कायदे मंडळ, देशात चांगले कायदे बनवणे त्याचं काम आहे संसदेचं काम. तिथल्या चर्चा आजकाल बघूच नाहीत असं वाटतं. चर्चाच होत नाही, सभात्यागच जास्त वेळा होतात. आजकाल एक तो मजेशीर SMS करत होतात की या देशात जनतेची काळजी असणारा एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे विरोधी पक्ष. सत्तेत आली की काळजीच मिटून जाते, सगळी काळजी राहत नाही. तेव्हा संसदेचं वर्तन काय आहे आणि काय सांगितलं जातं. लोकांच्या वेळेला मी चर्चेमध्ये जायचो. राजकीय पक्षाचे लोक माहिती संसद सार्वभौम, तुम्ही पण बोलणार. तेव्हा आम्ही असं म्हणायचो संसद सार्वभौम आहेच, पण संसदेला सार्वभौमत्व कोणी दिलं तर तिथे भारतीय राज्य घटनेने दिलं आणि भारतीय राज्य घटना कोणी स्वीकारली तर होईल का पिप्पला इंडिया. आणि म्हणून आम्ही भारतीय लोक हे संसदेपेक्षा अधिक सार्वभौम हेच आम्ही सांगतो. चाल चरित्र आणि चेहऱ्याची भाषा केली जाते. संसदेचा चाल चरित्र आणि चेहरा याचं कधी आपण ऑडिट करणार. व्यक्तींचं होत आहे खरोखर सर्वसमावेशक बहुसंख्याकांच्या हिताचे कायदे करण्यातल्या संसदेला रस आहे तर अंबानी आणि अदानी आणि टाटा आणि बिर्ला यांच्यासाठी कायदे करण्यात ह्या संसदेला रस आहे. इथून हा प्रश्न सुरू होतो आणि तुमचा आणि माझा सहभाग हा फक्त 5 वर्षाला मजबुरीने कोणाला तरी एकाला मत देण्यात येता त्या संसदेला प्रश्न विचारणारे म्हणून आपण उभे राहणार. इथून हा प्रश्न सुरू होतो. दुर्दैवाने 60 वर्षात प्रश्न फार कमी लोकांनी नाही विचारले असं नाही, कमी लोकांनी विचारले आणि त्यांना जे पाठबळ मिळालं ते प्रसंगीपरत मिळालेलं पाठबळ. आणीबाणी आली अंगावर मग पाठबळ मिळालं, गोष्ट पुढे गेली. पण त्यानंतर ते होत नाही. एक आंदोलन होतं लोकांचं आणि 6 महिन्यात चर्चा सुरू होती की अण्णा हजारे हरले का संख्या. तसं काय अण्णा मनमोहन सिंगची कुस्ती होती तिथे किंवा फुटबॉलची मॅच होती दोघांची. 65 वर्षाचा 75 वर्षाचा माणूस तुमच्याच माझ्या मुलाबाळांसाठी लढतो. हार्दिकचा काय प्रश्न आहे. स्फोरक पद्धतीने होतो, उत्स्फूर्तपणे होतं, तितक्याच उत्स्फूर्तपणे ते खाली जातं. चर्चा वेगळ्याच सुरू होतात. आपल्याला राजकीय चर्चांमध्येच रस आहे खरं सांगायचं. आता एकदा चॅनलच्या एका मित्रांनी विचारलं की इतके राजकारणी असतात आमची काय गरज आहे, आम्हाला बोलू पण देत नाही. त्यांनी सांगितलं की असं आहे की लोकांना खरी मजा भाई जगताप आणि माधवराव भंडारी यांच्या मारामारी पाहण्यातच असते. तुम्ही आपलं तोंडी लावायला काहीतरी असावं, मधून बोलायला कपडे होते काहीतरी म्हणून ते ठेवलेलं असतं. संसदेची जर समीक्षा करायची होती तर ती फक्त 2 कायद्यांवरून करतो. मी फार लावण्याचं वेळ जास्त होईल आणि त्या दोन्ही लढ्यांमध्येच
थोडाफार काही ना माझा सहभाग राहिला, म्हणून मला ते जवळून जे दिसलं ते मी तुम्हाला सांगतो. लोकपालचा विषय आला तेव्हा सांगितलं गेलं घटना बाह्य केंद्र निर्माण होईल. वस्तुतः घटनेचं 50वं कलम असं सांगतं की चांगली न्याय यंत्रणा देणं हे स्टेटचं काम, सरकारचं काम, राज्य संस्थेचं काम. चांगली न्याय यंत्रणा काही आकाशाच्या पोटीत निर्माण होत नसते. त्याच्यासाठी माझी आधी चांगली चौकशी यंत्रणा असावी लागते आणि त्यानंतरची तपास यंत्रणा असावी लागते. चौकशी एन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन या अर्थाने म्हणतो. प्रॉसिक्युशनची एक असावी लागते जी योग्य ती कलम लावेल गुन्ह्याची. आजच्या प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये काय आहे, समजा मी राष्ट्रातून घोटाळा केला आणि 20,000 कोटी जर मी खाल्ले तर जास्तीत जास्त 5 वर्षाची शिक्षेचं प्रावधान. या 5 वर्षाची शिक्षा पूर्ण द्यायची असं कुठल्याही न्यायालयात लिहिलेलं नाही. त्यामुळे साधारणपणे जे आमचे मायावळे असतात 3-3.5 वर्षाची शिक्षा होती. राष्ट्रीय सद्वर्तन मला काय सद्वर्तन न्यायालयात काय करतात हे बाहेर असं वर्तन करणारे तिकडे काय सद्वर्तन करत असेल मला माहित नाही. त्याच्या खाली ती शिक्षा साधारण 2.5 वर्ष इतकीच होती. त्या 2.5 वर्षात दारूपासून सगळ्या गोष्टी महिन्याची जेलमध्ये सोय असते आणि आल्यानंतर बाहेर तो पैसा एन्जॉय करायला तुम्ही मोकळे आहात. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये आत्ताच्या संपत्ती जमा करून देण्याची तरतुदी फक्त त्या व्यक्तिगत माणसाच्या नावावरची आहे. कोण शहाणा राजकारणी जे स्वतःचं नाव पैसे ठेवले, इतका साधा प्रश्न. मी ते डिक्लेरेशन देतात. पवार साहेबांनी डिक्लेरेशन दिलं की माझ्याकडे कार नाही म्हणून. शरद पवार साहेबांकडे स्वतःची कार नाही. विश्वास ठेवायचा निवडणूक आयोगाच्या. निवडणुकीला सांगत तरी की स्वारगेटहून कोणत्या बसनी बारामती जातात, भेटायचं असेल आम्ही सदिच्छा भेट तरी घेऊ तिथे. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट हा नेत्यांच्या सोयीसाठी, जसं की लोकशाहीची व्याख्या होते ना लोकांसाठी, नेत्यांनी नेत्यांच्या सोयीसाठी ठेवलेला कायदा. पण म्हणून लोकपालची मागणी. लोकपाल पर्यंत त्या माणसाची संपत्ती जप्त करत नाही तर त्याचे सगळे नातेवाईक जवळचे आणि संबंधित मित्र संशय यांची पण प्रॉपर्टी आधी जमा करून घेतो, मग तो चौकशी करतो. मी खात्रीने सांगतो, राष्ट्रकुल घोटाळा असो, आदर्श असो, लवास असो, ही कुठलीही प्रकरणं तळीवर जाणार नाही. नेत्यांची इमानदारी हा भाग वेगळा आहे, पण कायद्याचा सुद्धा असल्याला आधार नाही. म्हणून लोकपालची मागणी. लोकपाल सर्व सत्ताधीश होईल म्हणाले. आंदोलनांनी तुम्ही ते डोळे उघडवले, त्यांचे डोळे तुम्ही उघडवले. रस्त्यावर आलेल्या जनतेने ते उघडवले. परिस्थिती स्फोटक होती आणि रस्त्यावर आलेल्या जनतेने ते डोळे उघडले. आणि ते किती जाड ताकदीची मंडळी असावी. 16 तारखेला अण्णांचं उपोषण सुरू झालं. 24 तारखेपर्यंत काहीच बोलायचं तयार नव्हतं. 24 तारखेला जेव्हा हा संदेश गेला तर 30 तारखेपर्यंत जर काही उपाय निघाला नाही तर भारतभरातून 1 कोटी लोक येऊन संसदेला घेराव घालतील आणि मग तहरीर चौक झाला तर ती आमची जिम्मेदारी नाही. तेव्हा मंडळी शामिल झाली. मोठमोठ्या रॅलीज देशभरात दिसल्या, लोक रस्त्यावर आले. तेव्हा कुठतरी जाग आली. जाग आल्यावर श्रीवादाची लढाई सुरू झाली. आपण सुषमा स्वराज आणि जेटलींची भाषणं काढून त्यावेळेस सुद्धा रेकॉर्डिंग, लाईव्ह रेकॉर्डिंग संसदेचं रडायचेच बाकी राहिले होते. फक्त इतकं लोकपाल गरजेचं असं सांगत होते. फक्त रडायचं बाकी राहिले. जेटलींचे पत्र 4-4 हाताचे. लोकपाल कसा उपयोग कसा आणला पाहिजे, हे भ्रष्ट काँग्रेस सरकार ते कसं आणत नाहीये. विरोधाभास असा आहे की 1 साल गेलं 800 दिनचं, पण लोकपाल अजून दिसायला तयार नाही. आणि खात्रीने सांगतो लोकपाल येणार नाही या देशातल्या एकही राजकीय पक्षाला तो नकोय. त्याचं कारण जर लोकपाल आला तर अर्धी संसदी कारागृहात जाऊन बसलेली दिसेल. म्हणून यांना लोकपाल म्हणतात. दुसरं उदाहरण भूमी अधिकाऱ्यांचं आता चालूच आहे. 1894चा इंग्रजांचा कायदा होता. कॉम्पेन्सेशनच्या तरतुदी भिकारचोट दर्जाच्या होत्या. 2,000 रुपयाची नीती ती कदाचित प्रकल्पग्रस्त असतील, मला माहित नाही. इकडे मी तो येत नाही या भागात, पण इकडे असतील प्रकल्पग्रस्त ज्यांना 2,000 रुपयांनी कॉम्पेन्सेशन मिळालं. आयुष्याची सगळी कमाई घालायची, शेत विकत घ्यायचं आणि दुसऱ्या वर्षी सरकारने ते अधिग्रहित करायचे. असंही केस असेल. दुर्दैवाने अनेक कृषी तज्ञ आणि स्वतः शेतकरी असलेले अनेक ग्रामविकास मंत्री आले
पण त्यांना काही हा बदल करावा असं वाटलं नाही. जयराम रमेश यांच्यासारखा एक माणूस जो शेतकरी नाही त्याला हा बदल करावा असं वाटलं आणि त्यांनी तो दिला नाही. 2011ला कायदा चर्चेत आला. हे जे सांगितलं जातं ते खोटाट आहे, पण हा या कायद्याची चर्चा झाली नव्हती म्हणून हा चक्क इतिहास केले जातो. ते म्हणे की प्रत्येक कायद्यात सुधारणा होतच असते, की कोणत्या दिसेल हा प्रश्न आणि कोणाच्यासाठी हा प्रश्न. 2011ला जयराम रमेशांनी त्या कायद्याची चर्चा देशभर सुरू केली. मी स्वतः 2-3 वेळा प्रेझेंटेशन त्याच्यावरती केलेले आहे. 700 गटांचं त्यांनी ऐकलं होतं, शेतकऱ्यांच्या संघटनांचं ऐकलं होतं आणि त्यानंतर फाईन ट्यून केलेला हा कायदा. हा कायदा ना उद्योजकांवर अन्याय करतो ना शेतकऱ्यांवर करतो. भारतीय जनता पक्षाने एक तरी त्यावेळेसची अमेंडमेंट दाखवावी जी त्यांनी सुचवली होती, जे ते आज बोलत आहे. विरोधी पक्ष असताना यांनी यातली एकही अमेंडमेंट म्हणून एकही गोष्ट दिली नाही. सुमित्रा महाजन ज्या आज लोकसभेच्या अध्यक्ष आहेत त्या त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष होते. मी त्यांच्याही रिप्रेझेंटेशन केलं आणि सुमित्रा त्यांनी 28 सूचना दिल्या, त्यातल्या 26 जयराम रमेशांनी स्वीकारल्या. त्या अजून कोणते लोकशाही पाहिजे, तुमची अजून कोणती संमती पाहिजे. आजचे दिनचं जेव्हा पुस्तक दिलं निवडणूक प्रचाराचं, त्यात दिलं होतं का की आम्ही असा कायदा बदलणार आहोत. लोकशाहीमध्ये दिलेलं सार्वमत, लोकशाहीमधलं बहुमत हे परपेच्युअल नाहीये, ते 5 वर्षाची ब्लँकेट कन्सेंट नाहीये, ती कंडिशनल कन्सेंट आहे. आणि म्हणून ती जर कन्सेंट कोणी त्याचा जर वापर आम्हाला सार्वभौम सत्ता मिळेल असं म्हणत असेल तर पुन्हा त्याच्यावरती लोक रस्त्यावर येतात आणि आंदोलनाचं प्रयोजन केलं की आज बसलेल्या 544 जणांचं डोकं जर एकाच वेळेला ठेवलं तर संसदेच्या भिंतीला बाहेरून करोडोंच्या अपेक्षांनी जे जाऊन आदळतं त्याला आंदोलन म्हणतात. ती आंदोलनाची भूमिका आहे. अन्यथा या देशात आंदोलनांचीच गरज नव्हती, पानसरेंचीही गरज नव्हती. या देशात स्वातंत्र्य मिळालं होतं, लोकांचं राज्य होतं. कॉम्रेड गोविंदराव पानसरे लागतात कशासाठी आपल्याला, ते यासाठी लागतात की आपण जे बोलतो ते करत नाही आणि 5 वर्ष निवडून दिलेले प्रतिनिधी हे गेले की आपले शत्रू होतात, म्हणून आपल्याला कॉम्रेड गोविंदराव पानसरे लागतात, म्हणून आपल्याला दाभोळकर लागतात. जर संसदेच्या चारित्र्याने चांगली राहिली असती तर कदाचित सामाजिक कार्यकर्ते ही जातच शिल्लक न राहत. त्याची काही गरजच नाही, प्रयोजनच नाही. लोकशाही देशात सामाजिक कार्यकर्ते जातच नष्ट व्हावी असं माझं सुद्धा स्वप्न आहे. इतकी सुव्यवस्था यावी की कदाचित कोणाच्या इंटरव्हेन्शनची गरजच नाही. आणि आजकाल मला असं वाटतं की आम्ही होणारी क्रांती लांब होतो का काय आमच्या सांगून लोकांना हे सांगून की सगळ्या गोष्टी लोकशाही मार्गाने होतात, आंदोलनाच्या मार्गाने. कोणते बदल पाहिजे भूमी अधिग्रहणात, नेमकं काय पाहिजे, सरकारला कशासाठी पाहिजे, हा प्रासंगिक विषय म्हणून थोडा 5 मिनिटं बोलणार. आणि दाभोळकर आणि पानसरे का समाजात असावे लागतात त्याचं हे कारण म्हणून हे बोलतो. प्रायव्हेट कंपनी असा शब्द होता. प्रायव्हेट कंपनीने जागा घेतली तर काय, त्याला तो काढून टाकून प्रायव्हेट एंटिटी असा गोष्ट फार सूक्ष्म आहे, कदाचित नजरेतून निघून जाईल की त्यात काय कंपनी आणि एंटिटी. पण एंटिटी म्हणल्यावर दलाल सुद्धा जमीन घेऊ शकतात कुठल्याही प्रयोजनाशिवाय आणि ती स्वतःकडे ठेवू शकतात. या देशात लँड बँक्स तयार होत आहेत, उद्योगांच्या लँड बँक्स आहेत या देशात. आमच्या पुणे जिल्ह्याच्या MIDC कारखाना त्यांनी 400 एकर जमीन 93ला घेतली, 3000 रुपये एकर. त्यातला वापर प्रत्यक्ष वापर फक्त 12 एकरचा आहे आणि उरलेली 388 एकरची लँड बँक तयार झालेली आहे, जी आज कदाचित 2 कोटी रुपये एकर प्रमाणात पण विकली जाईल. पिंपरी चिंचवडमध्ये विभागाला रोज पाहतो आम्ही लँड बँक तयार केली, उद्योगाचं नावाने घेतलं, जमिनी प्रयोजन वेगळंच आहे, आज तर जास्त दिलेलं आहे. एंटिटी जर तयार झाल्या तर तशी लँड बँक सहज तयार होते, कंपनीला ती करता येईल नाही आणि म्हणून तो एंटिटी हा शब्द आहे. जयराम रमेशांच्या वेळेला चर्चा झाली होती, ती चर्चा मेधाताईंनी आम्हीच इनिशिएट केली. ती चर्चा अशी होती की आज कॉम्पेन्सेशन मिळताना ज्याचं घर आहे त्याला मिळतं, ज्याची जमिनी त्याला मिळतं, पण असा मोठा वर्ग आहे ज्याचं गावात घर नाही जमिनी नाही. एसटी स्टँडवर काम करणारा हमाल, हॉटेलच्या मध्ये काम करणारा पोऱ्या, त्या जमिनी नसते, घरे नसते.
त्याचं पण उदरनिर्वाहाचं साधन जातं. आणि त्या कायद्यात तरतूद नव्हती म्हणून जयराम रमेशांनी सोशल इम्पॅक्ट असेसमेंटची तरतूद आणली. ही शास्त्र आमचं असं म्हणणंच नाहीये की अनुदान वाटा फुकटात गरीब म्हणून, आमचं म्हणणंच नाहीये. आणि ते मागवले नाही. मला वाटत नाही की या देशातला कोणी शेतकरी कर्जमुक्तीसाठी त्यांनी हट्ट केला असतं. जर त्याला चांगलं पाणी, चांगलं वीज, एवढं जरी चांगलं वीज, एवढ्या जरी गोष्टी मिळाल्या तर उत्तम बियाणं एवढंच आहेत शेतीच्या, त्याच्यापेक्षा शेतीला काही लागत नाही. शेतकऱ्यांना माहिती आहे. त्या सोशल इम्पॅक्ट असेसमेंटची तरतूदच यांना काढून टाकायची. कारण उद्योगपतींवर अतिरिक्त बोजा पडतो खर्चाचा. म्हणजे समाजातल्या शेवटच्या तळाचा माणूस आहे त्यालाही काही वेळ द्यायचं नाही. एवढं उद्योगपतींचं हित यांना साधायचं की तेही पैसे वाचले पाहिजे आणि ते होतं कामा नाही. सिंगूरचं लढा ऐकतो आपण. सिंगूरची जमीन 30 फुटावर पाण्याची झरे असलेली जमीन होती. बटाटा पिकवणारी देशातल्या सर्वोत्तम जमिनीपैकी एक जमीन सिंगूरची होती. टाटांना 30 पाहिजे होती म्हणून तिथं बंधन सुरू झालं. याचा अर्थ व्यवस्थेच्या विरोधात फक्त विकास अजिबात नाही. याचा थेट संबंध विकासाच्या नियोजनाशी, आणि तो करता येत नाही. शेकाळवरील लँडचं घुंगडा. प्रधानमंत्री कार्यालयाने परवा माहिती अधिकारात कळवलं देशातले किती टक्के प्रोजेक्ट लँड ॲक्विजिशन भूसंपादनाअभावी स्थगित आहेत असं जेव्हा विचारलं तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने कळवलं की देशातले फक्त 8% प्रोजेक्ट भूसंपादनासाठी पेंडिंग आहेत. मग 92% बाकीचे प्रकल्प तरी पुढे गेले का? ते प्रकल्प पुढे नेण्याची आमच्या राज्य व्यवस्थेची क्षमता नाही आणि म्हणून येऊन जाऊन आम्ही विकास का करू शकलो नाही की लँड ॲक्विजिशनचा कायदा असं बोर्ड दाखवलं. पण त्यात काही तथ्य नाही. महाराष्ट्रामध्ये MIDCच्या ज्या अतिरिक्त जागा आहेत त्या जरी वापरल्या तरी पुढची 20 वर्ष भूसंपादनाची गरज नाही कायद्याने, काहीच गरज नाही. पण ह्या प्रश्नावरती राज्य व्यवस्था काहीच बोलत नाही. गंमत आहे फार. मला ती गोष्ट फार जाणवते आजकाल. 2010च्या हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दमानं सोडलं. 2.5 तास बोलले होते. विषय होता लवासाचा. 6 महिने झाले देवेंद्र फडणवीस लवासाचा लळ सुद्धा काढायला तयार नाही. त्यांच्यावर सज्जन माणसांची अडचण आपण समजून घेतली पाहिजे. सज्जनच बिचारे. त्यांचे बॉसच जर म्हणतात की मी यांचं मार्गदर्शन बारामतीला घेऊन येतो तर ते कोणत्या तोंडाने कारवाई करते. लगेच खुर्ची सोडायला लागेल. दिल्लीहून पुण्याला की संपला. फडणवीसांचे आजचे दिवस त्या अर्थाने यावे तशी काही आमची इच्छा नाही. पण जे बोलतो आपण त्याच्यावरती निर्णायक भूमिका घेता आली पाहिजे. आणि ती जर घेता येत नसेल तर सत्तेचं दुसरं प्रयोजन काही उरत नाही. सत्ता ही फक्त सुरक्षा रक्षकांच्या गराडात प्रतिष्ठा दाखवून फिरण्यासाठी कधी नसते. लोकशाही कधी नसतेच नसते. आणि हे ज्यांना कळलं त्यांनीच देशात थोडंफार काहीतरी केलेलं आहे, अन्यथा नाही. मुद्दा जर जमिनींचा असेल तर फक्त साधी गोष्ट आहे. आमची मागणी एवढीच होती या देशातल्या लँड्सचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण करा. हे तर करू शकतो. 6 प्रकार आम्ही सुचवले. अगदी चांगली, त्याहून कमी चांगली, मग कमी प्रतीची करत करत खडका जमीन, खूपच नसलेली जमीन. यातल्या पहिल्या 3 जमिनी शेतीसाठी राखीव ठेवा. उरलेल्या 3 उद्योगांना द्या. सरकार ते करत नाही. त्याचं कारण मोठ्या मोठ्या उद्योगांना जमिनी पाहिजेत त्या पुण्या, मुंबईच्या, रायगडच्या, नाशिकच्या, कोल्हापूरच्या, औरंगाबादच्या आसपासच्या पाहिजे. ITला अमरावतीत चांगले खूप जागा आहेत. जात नाहीत अमरावती. कारण दाखवतात की आमचे एम्प्लॉई काय जाणार. त्या सरकारने जावं विमानतळ तिथे करून द्यावी सुविधा सगळी. ज्या मॉडेलचं बोललं जातं त्या मॉडेलकडे मला म्हणजे माझा निर्देश आहे की परदेशात जाऊन भांडवल मागितलं जात आहे. आम्हाला भांडवल द्या. डॉक्टर महाथीर नावाचा माणूस मलेशियाचा पंतप्रधान पेन्शनला झाला. तोपर्यंत मलेशिया भारतापेक्षा बेकार अवस्थेत होता. महाथीरने हे ओळखलं की इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं की आपोआप लोक येणार आहेत. जागतिक परिस्थिती बदललेली आहे. तुमच्या अंगावर बसलं इथं बनला का इंग्लंडमध्ये याला तुमच्या लेखी आता काही महत्व नाही. आणि मग उत्पादनच करायचं असेल तर कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट असं जे काही फार बोललं जातं आजकाल. महाथीरांनी पहिल्यांदा कर्ज काढून आधी इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण केलं. उत्तम प्रतीचे रोड केले. उत्तम. मुख्यमंत्री दावोसला गेले आणि म्हणाले की 20,000 कोटीची गुंतवणूक. समजा दावोसमध्ये माणूस एखादा म्हणाला की चला महाराष्ट्रात 20,000 कोटी गुंतवतो. 100 कोटी गुंतवतो. पुणे मुंबईत जागा संपल्या.
नाशिक कोल्हापूर पण परवडत नाही जागांनी आता. मग म्हणणार मी अकोल्याला जातो, अकोल्याला बसची सुद्धा सोय नाही, विमानाची कुठे चांगल्या बस पण नाही, रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही, तिथून तेव्हा हे जे काही मॉडेल सांगितलं जात आहे की काहीतरी फार वेगळे मॉडेल आहे. अवतारांवर विश्वास ठेवा, नवा अवतार आलेला जन्माला, त्या अवतारांवर विश्वास ठेवून ठेवून भारताची आजपर्यंतची अधोगती झाली असं मला स्पष्टपणे वाटतं. कायद्यात अशी तरतूद झाली की 2 पेक्षा जास्त पीक जी जमीन देते ती घ्यायची नाही, ती शेतीलाच ठेवायची. आता हे बदलायची गरज काय? हे सरकार ते पण बदलू इच्छित आहे. 70% शेतकऱ्यांच्या कन्सेंटची तरतूद झाली की विचारतो लोकांनी. मी पण याचा संबंध फक्त काही विकास अडवण्यासाठी नाही. मला माहिती आहे आम्ही विकासाच्या विरोधात म्हणूनच सगळीकडे प्रसिद्ध आहोत. आम्हाला विकास विरोधातच म्हणतो, आमचा तो शिक्क्यात बसलेला आहे आणि काही हरकत नाही. मी नेहमी म्हणतो की जर पर्यावरणाचा विनाश आणि माणसांना उद्ध्वस्त करून जाणारा विकास असेल तर त्या विकासाला मी विरोध करीन. आणि मग त्याला जर कोणी मला विकास विरोधक म्हणलं तर ते मी भारतरत्न या अर्थी स्वीकारतो. मला काही त्याच्यात खंत नाही वाटत. विकास विरोधक शिवी नाही, विकास नियोजन कसं करायला आम्ही सांगतो. ते नियोजन उत्तम रीतीने होऊ शकतं, त्याच्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे, त्यापेक्षा स्वार्थ त्यागाची गरज आहे, राज्यकर्त्यांची नियत चांगली असण्याची गरज आहे. सगळ्या उत्तम प्रतीचा विकास उत्तम प्रकारचा होऊ शकतो, नियोजनाने होऊ शकतो. सिंहस्थ आणि गंगामाय वाहतूक शेजारी काय स्वरूप, फक्त थोडं पलीकडे जाऊन बघितलं काय स्वरूप आहे. आमच्या राज्यकर्त्यांना हे प्रश्न वाटत नाहीत मोलाचे. गंगेला जोपर्यंत मत देण्याचा अधिकार घेणार नाही तोपर्यंत तिथे कोणी ऐकणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. पाण्याचा प्रश्न का महाराष्ट्रात माहिती? मी 2012च्या दुष्काळात जवळपास सगळ्या महाराष्ट्रात फिरलो, 30 जिल्ह्यांमध्ये मी फिरलो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली, पाण्याचा प्रश्न हा राज्यकर्त्यांसाठी प्रश्नच नाहीये. त्याचं कारण घरातली बाई पाणी भरते हे आहे. चावडीवर बसून गप्पा मारणारा पुरुष आहे त्याच्याशी काही खंत नसलेला ती किती लांब जाते, दौडी जाईल ना तर 3 किलोमीटर जाईल. आपल्याला माहिती का सरासरी भारतीय स्त्री 2.5 किलोमीटर रोज चालते पाण्यासाठी, सरासरी जर काढले तर. घरातलं मत पुरुष ठरवतो, त्यामुळे ह्या बाईला काही किंमत नाही. आणि मत कसं मिळायचं त्यांना माहिती आहे चांगलं. इतके विनोद आहेत म्हणजे मत कसं मिळवायचं आता इतक्या तज्ञ लोक झालेत काही काही. आमच्या पुण्याला महापालिकेच्या निवडणुकीत एकाचं चिन्ह होतं प्रेशर कुकर. तर त्यांनी कुकरचं भांडं बरोबरही वाटलं सगळ्यांना आणि मला शिट्टी आणि झाकण निवडून आलो होतं बघा. इतकं प्रगत झालं तर आता काय बोलायचं. या 2 कायद्यांनी मी सांगतो संसदेचं चारित्र्य आपल्यासमोर म्हणजे एवढं भाव. शेवटचा फक्त महत्वाचा म्हणून मुद्दा घेतून पुढे वेळ खूप संपत गेला. जी जमीन 5 वर्ष वापरली नाही ज्या प्रयोजनासाठी दिलेली ती परत घेण्याची कायद्यात तरतूद होती. त्यामुळे लँड बँक्स तयार होणार नाहीत. अंबानीने SEZ साठी 1000 हेक्टर जमीन घ्यायची रायगडमधली, प्रयोजन SEZचं दाखवायचं, नंतर कन्स्ट्रक्शन सुरू करायचं, हे होणार नाही. ही तरतूद होती. ती सरकारला घाईने काढून टाकायची. आणि मग जर आम्ही म्हणलो की हे फक्त उद्योग केंद्र येतात तर मग आम्हाला म्हणतात की आले विकासाचे विरोधात. पण प्रश्न त्याचे पुढचे आहेत. आणि प्रश्न असा आहे की विकासाला आपण कशा दृष्टीने बनणार हा प्रश्न. आणि आपण फक्त विकास मागतोय का शाश्वत विकास मागतोय हा त्याच्यातला उत्तर प्रश्न. मी 2-3 उदाहरणांसह पुढे गेले. पाण्याचं मी बोलत होतो. आपल्याला माहितीसाठी सांगतो, आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल मला खात्री आहे, भारतामध्ये 6.5 लाख खेडे आणि त्यातल्या 3.5 लाख खेड्यांना आपण पेयजल नाही करू शकत. आपण खूप मोठ्या गप्पा मारतो, आपल्या मोठमोठ्या मोहिमा आपण पुढच्या आखतो. आणि आता तर असं झालं की आपली फक्त शांघाय बरोबर खरं तुलना करायची की वॉशिंग्टन बरोबर एवढंच शिल्लक राहिलं. 3.5 लाख खेड्यांना शुद्ध पेयजल आपण नाही करू शकत. रॉकेट सायन्स नाहीये. आपले पूर्वजी पाणी प्यायचं, पाणी होतं.
हजारो कोटींचा खर्च दरवर्षी होतो. पण निदान गावातले आड आणि विहिरी उपसाव्या आणि पुनर्भरण करावं याच्यावरती कधी विचार होत नाही. आम्हाला फक्त मोठी धरणं बांधायची, कारण त्याच्यातून मोठे टेंडर्स काढता येतात. नियोजन सगळं टेंडर केंद्रित झालं. मी आता काही त्या सिंचन घोटाळ्याबद्दल इथे बोलणार नाही. एवढी छान संध्याकाळी तुम्ही सगळे आला, गंगेचं सानिध्य, आसपास एवढी मंदिरं दिसत आहेत. अशा सगळ्या पवित्र वातावरणात घोटाळ्यांचं ते पुन्हा नावं घेण्याचं मला काही प्रयोजन नाही. मी कंटाळा लावताच किती सांगायचे घोटाळे, फक्त आकडे आणि नावं बदलतात, घोटाळे काय मग तर त्याचंही कंटाळा बोलायचं. कधी कधी 4 चॅनलवर एकच विषय बोलायला लागतो, तोही फार कंटाळवाना विषय असतो. आणि चॅनल चर्चांचा थोडासा जो प्रकार असतो तो म्हणजे पु ल देशपांडे जसं म्हणाले होते की किमान शब्दात समोरच्या गिरायकाचा कमाल अपमान करणारा पुणेकर दुकानदार असतो, तसं किमान शब्दात आणि किमान वेळेत समोरच्याचा कमाल अपमान करण्याची ताकद म्हणजे चॅनल चर्चा, असं मला आजकाल वाटायला लागलेलं आहे. काहीतरी भन्नाटच गरज असते. मी एकदा एका राजकीय पक्षाच्या तेव्हा ते सत्ताधारी होते, त्यांच्या प्रयोगाने ब्रेकमध्ये म्हणलं की आपण जेव्हा ऑन एअर असतो, लाईव्ह आणि ऑन एअरच आपण थेट प्रक्षेपण असतो, तेव्हा आपण बरोबर बोलायचं, पण ब्रेकमध्ये मात्र खरं खरं बोलायचं. खरं सांगा काय, ब्रेकमध्ये सगळे खरं सांगतात. खरं म्हणजे आमच्या पक्षात मी कसा चांगला आहे, बाकी कसं सगळे वाईट चाललं, ब्रेकमध्ये ऐकायची चर्चा. ब्रेकमधल्या चर्चा जर प्रक्षेपित केल्या तर जास्त इंटरेस्टिंग होते आणि तो टीआरपी फार मोठा असेल असं मला नेहमी वाटतं. असो, 3.5 लाख खेड्यांना आपण पाणी देत नाही. पिण्याचं पाणी पुरवावं हे 67 वर्षांपूर्वी आपल्याला वाटलं नाही. योजना आल्या, कागदपत्र आल्या. हिंगोली जिल्ह्यातलं एक मी उदाहरण देतो. कयादू नदी त्या गावातून, असा हा गाव नदी तुमची जशी नाशिकची तसं कयादू नदी त्याच गावातून जाते, पण त्याची पाईपलाईन त्या गावाच्या पाण्याची योजना ती तिथून नाहीये, ती 12 किलोमीटर पुढून. ऊर्जेचा खर्च, वहनाचा, पाईपलाईनचा खर्च, त्या पाईपलाईनच्या टेंडरसाठी येते असं मला तिथल्या उपजिल्ह्यात काही खाजगीत सांगितलं. ते म्हणजे माझं नाव नका घेण्याचं थोडा प्रॉब्लेम होतो शासनामध्ये. शासन आणि प्रशासनाने ठरवलेलंच आहे की खरं बोलायचंच नाही शक्यतो. 12 किलोमीटरवरून पाणी आणण्याचं प्रयोजन काय माहीत नाही. अशा प्रकारचा विकास हा चाललेला आहे आणि त्याला विरोध केला पाहिजे. हिंगोली जिल्ह्यातच सापी नावाचं धरण होतं. इसापूरचं आधी धरण 35 वर्षापूर्वी झालं. त्याच्या विस्थापितांना अजूनपर्यंत न्याय नाही मिळालेला. मोठमोठे पाटील देशमुखांचे वाडे पाण्याखाली घातले. त्यांची मुलं आज कोणी रेल्वेमध्ये चणे विकतो, कोणी रिक्षा चालवतो हिंगोलीत. ही समोरची उदाहरणं रोजची. 35 टीएमसीचं धरण शासन आज 20% क्षमतेने चालवतं आणि धरण कमी म्हणून त्याच्या पुढे दुसरं धरण त्यांनी आता प्रस्तावित केलं. 7 टीएमसीचं सापीचं. कधी कधी रक्त उकळत असं म्हणजे काय चाललंय असं वाटतं. त्यांनी केंद्र सरकारला कळवलं, राज्य सरकारने, की आम्ही हे 7 टीएमसीचं धरण बांधणार. याच्यासाठी आम्ही 5,431 हेक्टर जमीन पाण्याखाली घालणार आणि त्याच्या बदल्यात 600 हेक्टर जमीन आम्ही भिजवणार. ते कोणत्या अर्थशास्त्रात बसतं मला माहित नाही. आणि निदान नियोजन आयोगाकडे जाऊन हा प्रकल्प की असा प्रकल्प होऊ शकतो तो म्हणून अडवला. आता तोही अडवायची सोय नाही, कारण आता नियोजन आयोगच नाही. आता काहीतरी नीती का अनिती आयोग कोणता तरी आलेला आहे वेगळा आणि गाऱ्हाणे मांडायची सोयच नाही. या सरकारचं ते वैशिष्ट्य आहे. 1 वर्ष पूर्ती झाली म्हणून प्रवक्ते सांगत होते की 1 वर्षात भ्रष्टाचार दिसला म्हणून बाहेर आला नाही. त्याचं रहस्यच आहे की भ्रष्टाचार येण्याची यंत्रणाच ठेवली नाही बाहेर येण्याची. देशाला चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर नाही, मुख्य माहिती आयुक्तच नाही देशाला. आपल्याला पेंडिंग पडून 2,000 माहिती अधिकारातले. सीबीसी मध्ये पदच भरलेली नाही. आज आले की एन्फोर्समेंट डिरेक्टरेट भ्रष्टाचाराचा सगळ्यात शोध घेणारी गोष्ट, त्याच्या 80% जागा रिकाम. लोकपाल याचा पत्ताच नाही. पोलीसच ठेवला नाही तर आमची चोरी पकडली गेली नाही या म्हणण्याला काय अर्थ येतो. ते पोलीसच ठेवले नाही. पाण्याचं नियोजन यापेक्षा चांगलं उत्तम करता येऊ शकतं. फक्त लोकांवरती थोडा विश्वास ठेवण्याची गरज. स्थानिक मॉडेल आहे पाण्याचं. पाणी हा ग्लोबल विषय नाही, कृपा करून लक्षात घ्या. पाणी हा लोकल विषय करून
पण आपण लोकल इश्यूचे ग्लोबल इश्यू करून टाकून मग आपण त्या गोंधळात अडकतो की एवढा मोठा पाणी कसं पुरवणार. परंपरेने जोहर होते, राजेंद्र सिंहांनी ते सिद्ध केलं. राजेंद्र सिंहांचं कशाला वाळेगण सिद्धीचं उदाहरण घ्या, हिवरे बाजारचं उदाहरण घ्या, अंकोलीचं घ्या, शिरपूर पॅटर्न घ्या. महाराष्ट्रामध्ये 25 विजय अण्णा बोराडेंचं मॉडेल, 25 मॉडेल मी सांगू शकेन आता. पण या एकाही मॉडेलकडे पाहण्याची दृष्टी राज्यकर्त्यांना नाही. ते येऊन तिथे पाहून चांगले सत्तारोधे करून जातात, जाताना भाषणात कौतुकही करतात, पण त्याची अंमलबजावणी मात्र करत नाही. दुसरी गोष्ट विजेची. आपल्याला असं सांगितलं जातं की 1,05,000 मेगावॅटची गरज आहे भारताला. आता मला माहित नाही हा आकडा कितपत काय, कारण याच्यावर अनेक तज्ञांचं भांडण. तज्ञ म्हणले की भांडण आलंच, त्याच्यात काही नव्हे. मी एक मजेशीर विनोद सांगत नाही, किस्साच एक सांगत असतो. एका रेल्वेमध्ये शेतकरी बसला आणि समोर 2 पायधारी तज्ञ बसले. एका स्टेशनवर बाहेर एक झाड दिसलं, तर चर्चा सुरू झाली. एक तज्ञ म्हणले की याला 3 वर्षात आंबे येणार. दुसरे म्हणले नाही 5 वर्ष झाले, तर काही झालं तर 5 वर्षाची काही येणार नाही आंबे. मग हा शास्त्रज्ञ काय म्हणला, तो काय म्हणला, याचा थेसिस त्याचा सिंथेसिस काय असेल सगळं. 2 तास चर्चा चालली. मग शेतकऱ्याची उतरायची वेळ झाली. उतरताना शेतकरी म्हणला की तुम्ही म्हणे साहेब, तुम्ही लोक म्हणे शेती खात्यातले तज्ञ दिसतात. ते हरवून गेले म्हणे, तुम्हाला कसं राहतं. मग म्हणे ते झाड लिंबाचं होतं म्हणून म्हणतो. त्याच कधी कधी बेसिकमध्येच घटना असतो. पण 1,05,000 मेगावॅट पैकी 55,000 मेगावॅट इतकी वीज आपण तयार करतो आणि बाकी 50,000चा तुटवडा असं सांगितलं जातं. आता माहित नाही आता, पण यावर्षी तर काही महाराष्ट्रात भार नियमन दिसलं नाही. ही वीज इतर मार्गांनी मिळणं सहज शक्य आहे. नितीन गडकरी हे मंत्री नसताना जनता सहकारी बँकेच्या एका कार्यक्रमात बोलले की फक्त जलविद्युत केंद्र छोटी छोटी जर आपण बसवली, 3च राज्य आपली घेतली, अरुणाचल, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचल, डोंगरी राज्य, त्या 3च राज्यांची क्षमता 1,00,000 मेगावॅटची. मी त्यांना म्हणलं ते खरंच काहीतरी आयोजनच सांगताय तुम्ही. तेव्हा हो सिद्ध करतो मी, गोष्ट खरी आहे, ही गोष्ट खरी आहे. पण सत्तेत आली की तेही म्हणतात की जैतापूर पाहिजे. सत्तेचा स्वभाव झाला आमच्या की सत्तेत नसताना बोललेलं चालतं वेगळं, सत्तेत आल्यावर वेगळं बोलायचं असतं. हा तो स्वभाव आहे. छोटी छोटी संयंत्र लावून जर 1,00,000 मेगावॅट तर आपल्याला औष्णिकूर्जेची सुद्धा गरज. आज असलेल्या विजेच्या पर्यायांमध्ये बऱ्याच मर्यादा आहेत, हे आपल्याला मान्यच आहे. औष्णिक वीज आपण वापरतो, त्यातून प्रदूषणाचे प्रश्न उभे राहतात. त्याचे पुढे प्रादेशिक समतोलाचे पण प्रश्न आता उभे राहिले. परळीने वीज तयार करायची, परळीने प्रदूषण सहन करायचं, ती वीज तयार होते परळीत, प्रदूषण परळीत, वीज मात्र पुणे आणि मुंबई वापरतात. असं सांगितलं जातं की पुणे मुंबईची क्रय शक्ती, पैसे खर्च करण्याची ताकद जास्त आहे म्हणून ती वीज त्यांची. तो बाजारी तत्व जरी आपण ते मांडलं आणि आपण म्हणलं की हे कमॉडिटी असं आपण समजून जरी पुढे गेलो तरी त्या विजेसाठी जो कोळसा वापरला त्याच्यावर तर सगळ्या भागांचा समानच हक्क असायला पाहिजे. त्या कोळशाचं कुठं गणित येत नाही. आज सांगितलं जातं की जैतापूर अनिवार्य आहे, नाही तर आता वीजच मिळत नाही. जैतापूरला पर्याय काय? सोलार एनर्जीचा पर्याय. ते म्हणतात की महागडी गोष्ट खरी आहे, पण 18 रुपये होते ते आता 12 रुपयापर्यंत आली, तरी महागडी गोष्ट अगदी बरोबर आहे. पण ती महाग का राहिली हा विचार कोणी करत नाही. मुद्दा असा आहे की या देशामध्ये 67 वर्षांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर संशोधन करणाऱ्या संस्था निघाल्या. संशोधन किती झालं ते मला माहित नाही, मी मगाशी म्हणालो. पण सूर्य ज्या देशावर 10 महिने असतो त्या देशात सौर ऊर्जेवर संशोधन करणारं एकही चांगलं केंद्र देशात नाही. शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे की जे सगळ्यात मोठी असेल तिच्यावरती आपण संशोधन केलं नाही. आपण आता म्हणतो की ती महाग आहे, साहजिकच आहे. तंत्रज्ञानाचं एक लक्षण आहे, तंत्रज्ञान हे संशोधनाने स्वस्त होतं. आपण आठवा मोबाईल आले होते आपल्या 98चे मोबाईल बघा कसे होते. 60,000 लोक अगदी वायरलेस सारखे मोबाईल कौतुकाने दाखवायचे की 60,000ला घेतला. आज तो सप्ती मुक्तीने आहे ना दुनिया, 2,000ला मिळतो मोबाईल. त्याचं कारण कंपन्यांनी संशोधनासाठी त्यात पैसे टाकले.
त्याला ते कंपन्यांनी केल्यामुळे कदाचित झालं का मला माहित नाही. सरकारला काही ती प्राथमिकता वाटली नसते, परंतु कंपन्यांनी आपल्या हितासाठी का होईना ते संशोधन केलं, स्वतःच्या स्वार्थासाठी का असेल. असं संशोधन सौर करणारे एकही केंद्र आजही भारतात अस्तित्वात नाही. पण याबद्दल प्रश्न विचारता येत नाही. आणि मग अणुमाफिया म्हणतात की आता अणुऊर्जेला काही पर्याय नाही, म्हणून आणीबाची ती भरती जी इतर देशांनी टाकून दिली ती जयतापूरच्या नावाने आपल्याकडे येते. आणि मला माहित नाही कालपर्यंत वाद असलेली सेना आता शेळीसारखी वादायला लागली आहे जयतापूरच्या प्रश्नावर, मला माहित नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो सामाजिक चळवळीतल्या लोकांना आमच्या की कुठलंही आंदोलन राजकीय पक्षांच्या भरोशावर काढू नका, तोंडावर पडणार हे नक्की 100%. त्यांचा एकदा सत्ताधाऱ्यांशी अर्थपूर्ण संवाद झाला की त्यांच्या भूमिका लगेच बदलून जातात. त्या भूमिकांना काही अर्थ नसतो. पण जैतापूर न घेता सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींनी भारताला यश देणं शक्य आहे. पण आमचं नियोजनच टेंडर केंद्रीय झाल्यामुळे त्या गोष्टी मागे पडतात. ही सैलात नावाच्या लेखकांचं एक पुस्तक वाचलं असेल तुम्ही, दुष्काळ आवडे सर्वांना, बऱ्याच जणांनी वाचलं. मध्य प्रदेशमध्ये आता मला तो आठवत नाही कुठला तरी मतदारसंघ होता. शासनाची एक योजना आली की दलित वस्तीसाठी जिथे दलित वस्ती तिथे रस्ता झाला पाहिजे. सूर्य नावाला वाटतं म्हणजे विसरत नसेल. एका गावात एकच दलित कुटुंब राहतो. त्या दलित कुटुंबाकडे बिचाराकडे सायकल सुद्धा नव्हती जायला, मजुरी करणारं कुटुंब. सरकारने 18 लाख रुपये खर्चून तिथला रस्ता बांधला. ते 18 लाख त्या कुटुंबाला दिले असते तरी कदाचित त्या कुटुंबाचं आयुष्य सुधारलं असतं. पण हा जर भ्रम आपल्या डोक्यात असेल की दलित कुटुंबासाठी म्हणून रस्ता केला, आम्हाला वीज पाहिजे म्हणून वीज आली, तर तो आपला बऱ्याच अंशी भ्रम आहे. त्यांना टेंडर पाहिजे म्हणून हा विकास चालला. आणि म्हणून विकासाचं इथलं लक्षण काय, तर भारतीय विकासाचं व्यवस्थित लक्षण की तो टेंडर केंद्रीय असतो, कंत्राटदार केंद्र असतो, हे त्याचं लक्षण. संसाधनं किती बेजबाबदार पद्धतीने वापरली जातात त्याचं एक उदाहरण. आपल्याकडे फाउंड्रीज खूप आहेत, कोल्हापूर पुण्यापर्यंत, ते नाशिकला असताना मला माहिती. आपल्या कारमध्ये जे कास्टिंग बसवलं जातं ते तयार करतात, धातूचे भाग कारमध्ये. पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत माहिती अधिकारात मिळालेली माहिती सांगतो, साधारण 25,000 टन दररोज एवढी वायू वापरली जाते. 25,000 टन रोज, मंगळूरवरून येते, अन्य ठिकाणाहून. याचं रिसायकलिंग किती, पुनर्वापर किती होतो आपल्याला माहिती. त्याचा 0% पुनर्वापर होतो. कारण शासनातले लोक, अधिकारी वाळू माफी यांचं मस्त साखर होत आहे आणि मुबलक वाळू उपसली जाते रोज. गोदावरीची हालत नाशिकच्या पुढे बघा काय, वाळूचे खून व्हायला लागले. वाळूवरून खून, वाळू माफी आता तहसीलदारावर अटक करायला लागले, शासनावर अटक करायला लागले. त्या वाळूचा वापर किती बेजबाबदार पद्धतीने करतो आपण, त्यांनी सांगत होतो. 25,000 टनातली 1 टन सुद्धा वाळू पुनर्वापर होत नाही. 2 वर्षापूर्वी माझ्याकडे हिटाची मेटलचे लोक आले होते जपानचे. त्यांना मी म्हणलं की जगातली सगळ्यात मोठी फाउंड्री ते चालवतात, हिटाची मेटल जपानची. त्यांना म्हणलं तुम्ही वाळूचं काय करता, कुठून आणतो. त्यांनी सांगितलं की जपानमध्ये एकही कण वाळू उचलायला सरकार परवानगी देत नाही, म्हणून त्यांना वाळू ऑस्ट्रेलियातून इम्पोर्ट करावी लागते. आणि इम्पोर्टची कॉस्ट एवढी जास्त आहे की 90% रिसायकल केल्याशिवाय, पुनर्वापर केल्याशिवाय फाउंड्रीज फिजिबल होत नाही, फाउंड्री व्यवहारच असू शकत नाही. मग ही विकासातली दरी, याच्यावरती कोणी प्रश्न विचारले तर त्याला विकास विरोधक म्हणायचं, कारण लोकांनी ठरवायचं. त्यांच्याकडून आम्हाला हेच पुरस्कार मिळणार, ते विकास विरोधकच म्हणणार. चांगल्या लोकांसाठी गोळ्याच ठेवलेल्या आहेत त्यांच्या व्यवस्थित. दाभोलकर आणि पानसरेंच्याकडून ते सिद्धच होतं. पण प्रश्न ते संरक्षण देतात का नाहीये, प्रश्न तुम्ही काय संरक्षण देत आहात. आणि एकदा ते जर संरक्षण मिळालं लोकांना तर दाभोलकर आणि पानसरे घडणारच नाही. ते संरक्षण आपली द्यायची तयारी आहे का, त्याच्यासाठी रस्त्यावर येण्याची तयारी का, हा खरा प्रश्न आहे. मेणबत्ती घेऊन रस्त्यावर येणं ठीक आहे, चांगली ती सुरुवात आहे. आम्हाला बरंच हिमावलं गेलं अन्न आंदोलन, मेणबत्ती संप्रदाय आला. सगळे म्हणायचे की निदान विमानखान्यात टीव्हीवरच बघून बसत होते, ते रस्त्यावर आले मेणबत्ती घेऊन, हे काही कमी नाही. ते उद्या हातात मशाली पण होते, असं काही म्हणण्याचं कारण नाही की आज ज्यांच्या हातात मेणबत्ती आहेत त्यांना उद्या मशाली पेरणार नाही, त्यांनाही मशाली पेरतील आणि ते एकही रस्त्यावर. संरक्षण दाभोलकर आणि पानसरेंना सरकारने व्यवस्थेने नाही, ते तुम्ही आणि मी वाचवायला पाहिजे.
आणि त्यासाठी होणारी व्यवस्था, ती व्यवस्था लोककेंद्री कशी राहील हा जर तुम्ही आणि मी 67 वर्षात धरायला पाहिजे होता, तो आपण धरला नाही. म्हणून एका मी पानसरे आणि दाभोळकरांचं तुम्ही आणि मी सुद्धा मारेकरी आहोत हे लक्षात देऊन पुढे गेलं पाहिजे. ज्या देशामध्ये नैसर्गिक संसाधनं अशी कापडासारखे उडून टाकले जातात, जिथं हा साधा विवेक राहत नाही, ते संसाधन कायमस्वरूपी पुरणार नाही, तर मग तिथे असंच होणार. लोक आम्हाला म्हणतात की आता शेवटी काय होणार, प्रश्न महत्वाचा आहे आणि त्याच्याबद्दल काही भ्रामक समजुती पण तयार झालेल्या आहेत. 67 वर्षात आमच्या खूप भ्रामक समजुती तयार झाल्या आणि त्यातली ही सगळ्यात भ्रामक समजूत की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. नाशिक हे बुद्धिवादी शहर आहे, कानेटकरांचं व्यासपीठ आहे, म्हणून ह्या गोष्टी निदान मी बोलू शकतो इथे, इतरत्र ह्या गोष्टी बोलण्याची पण सोय नाही. पण मला भाषण करताना मला डोळ्यातून कळतं की साधारण किती बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, म्हणून मी हा मुद्दा इथे घेतो. आणि आता मी हा मुद्दा घेतो, चांगले लोक राजकारणात आले पाहिजे म्हणजे काय. जसं काही तिथले लोक तडकतात, आरतीचे गुण तयार आहेत या चांगल्या लोकांना, तिथे इतकी लठ्ठा आहे. नगरसेवकाचे एक पद असतं 50 अर्ज येतात, नाशिकमध्ये किती येतात माहित नाही मला, पण येत असाल. तिथे जसं काही आमची एंट्री फार सुलभ आहे असं, आणि हा तर बुद्धिहीन करतोय असं मी नेहमी. याचा अर्थ राजकारण करू नये असं नाही. आमच्या मित्रांनी केलं केजरीवाल, त्यांना आमची शुभेच्छा आहे. चुकून माझं नाव बेडीतून इथे आम आदमी पक्षाचे नेते असं लिहिलं, त्यामुळे मी जरा घाबरलो होतो. मी कधी आम आदमी पक्षात नव्हतो आणि राजकारणात येत नाही. चांगल्या लोकांनी राजकारणात जायला माझी काही हरकत नाही. पण जेव्हा आमची ती दिल्लीतली घटस्फोट 5 मिनिटं मी फक्त अधिक घेईन जर परवानगी असेल. दिल्लीत आमची जी घटस्फोटाची मिटिंग झाली त्यात मी केजरीवालांना प्रश्न विचारला, अरविंद केजरीवाल. थँक्यू. तुम्हाला असं वाटतं की पक्ष काढून सुधारणा होते? भारतात आता 1012 पक्ष आहेत आणि 1013 आम आदमी पार्टी. आयलन घेऊन मी काँग्रेस काढली, दीनदयाल उपाध्यायांनी भाजपा काढला आणि जयप्रकाश नारायण जेपीनी जनता पार्टी काढली. या तिघांची नियत अरविंद केजरीवालपेक्षा वाईट होती का की यांचे पक्ष भ्रष्ट झाले प्रमाणे? दुर्दैवाची गोष्ट आहे. जयपाल प्रधान सुद्धा समाजवादी आणि मुलायम सिंग सुद्धा समाजवादी, थोडा विसंवाद आहे. पक्ष काढणं हे जर उत्तर असतं ते झालं नसतं. मी केजरीवालांना म्हणाले की गंगोत्री से आती तो बड़ी पवित्र होती है, लेकिन इलाहाबाद में आते उसमें कॉर्पोरेट गटर मिलना शुरू होता है, वहां से गंगा मिली होती. निवडणुकीतला पैसा, ती गटार गंगा, ती कशी स्वच्छ करायची, मग पक्षाची गोष्ट होऊ शकते. चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे हे वाक्य इतकं भोळसट आहे की याच तत्वावर पुढे असं आपण म्हणणार होता की समाजात चांगले डॉक्टर नाही, चांगल्या लोकांनी डॉक्टर व्हायला पाहिजे. समाजात चांगले इंजिनियर नाही, चांगल्या लोकांची गरज सगळीकडे असते. पण आपण फक्त व्यक्तींवर अवलंबून राहणार, पक्षांवर राहणार, तर आपण म्हणणार की व्यवस्थाच आता अशी बदलली पाहिजे की कोणताही पक्ष आला तरी त्याला राज्य याच व्यवस्थेनुसार करता आलं पाहिजे. हा निवड आपल्याला करायचा. आणि म्हणून आणि व्यवस्था परिवर्तन हा शब्दाचा बाजूला तो खूप झाला, पण माझ्यासाठी तो अर्थ फार साधा सोपा. त्याचं उत्तर गांधीजींनी दिलेलं असं मला वाटतं. मला वाटतं बीबीसीच्या आता कुठल्या वार्ताहरांनी त्यांना विचारलं की 47 साल ज्यावेळी देश स्वतंत्र झाला, आता या देशासमोर एक भयान असा अंधार आहे, कारण तुमच्याकडे शासकही नव्हते ना प्रशासकही नव्हते. 150 वर्षाची गुलामगिरीची परंपरा आली की आता शासक प्रशासक नाही. हे पुढे कसं जाणार? भारताला तुम्ही कसं बघता पुढचं? गांधी हा फार महान नेता होता आणि त्यामुळे त्यांना व्हिजन 2030 आणि व्हिजन 2040 आणि व्हिजन 2050 असं तर गरीब माणसाकडे काही नव्हतं. जे आजकालच्या अगदी नगरसेवकांकडे पण असतं, ते गांधीजींकडे काही नव्हतं. गांधीजी म्हणाले की मी काही दूरदृष्टी फार पाहत नाही, माझी सहस्व दृष्टी आहे आणि मी काही अंधारातलं फार लांबचं पाहू पण शकत नाही. फक्त कंदिलाच्या उजेडात एक पाऊल कुठे टाकायचं मी पाहतो आणि ते पाऊल मात्र मी निश्चित टाकतो. त्या पाऊल टाकण्याशी ही गोष्ट निगडीत आहे असं मला वाटतं. आणि ते पाऊल व्यवस्था परिवर्तनाचं जर असेल तर तो प्रश्न विचारला गेला पाहिजे की चांगल्या लोकांनी राजकारणात यावं तर काय असावं राजकारण,
त्यापेक्षा व्यवस्थाच अशी असावी की राजकारणाला घाण्याचं राजकारण करण्याला मर्यादा याव्या, त्या गोष्टीकडे आपल्याला गेलं पाहिजे असं मला वाटतं. लोक म्हणतात घाणीत उतरल्याशिवाय घाण काढता येत नाही. मी म्हणतो की आता जेसीबीचा जमाना आहे, त्यामुळे जेसीबी मध्ये बसून सुद्धा लांबून पण घाण साफ करतात. आणि तसे 2 जेसीबी लोकशाहीने आपल्याला दिले. पहिला आहे माहितीचा अधिकार. 2005 पूर्वी काही घोटाळे होत नव्हते असं आपल्याला म्हणायचं का? घोटाळे 1947च्या नेहरू मंत्रिमंडळापासून चालू आहेत. कृष्ण मेनन घोटाळा होतो, ज्येष्ठ लोक बसले आहेत त्यांना माहिती असेल. घोटाळे 2005च्या आधी खूप झाले, फक्त त्या घोटाळ्यांना पाय फुटत नव्हते कारण माहिती अधिकार नव्हता. आमच्या एका मित्रांनी कुत्र्यावरती काहीतरी लस काढले प्रायोगिक तत्वावर, आणि त्याला जरा माहिती पाहिजे होती. ही 2003ची किंवा 2ची गोष्ट मी सांगतो. तरी पुणे महापालिकेला अर्ज केला की पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या अंदाजे किती आहे. महापालिकेचं उत्तर आलं, माहिती गोपनीय असल्यामुळे देता येत नाही. भटकी कुत्री गोपनीय माहिती आहे. त्याला पाय फुटले माहिती अधिकाराला, आणि त्याचं श्रेय निश्चित निखळपणे अण्णा हजारे, मेधा पाटकर, अरविंद केजरीवाल आणि अरुण राव यांना जातच. ती सुरुवात होती. या देशातल्या चळवळी या इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, या देशातल्या चळवळी एनजीओ म्हणजे चळवळी नाही आहेत या देशात. हा जो आरोप केला जातो ग्रीन पीस सारख्यांना बंद केला जातो, तर लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे की या एनजीओ करण म्हणजे चळवळी नव्हे देशातल्या. आम्हाला त्याच्यासाठी शिवाय धावतात आला की माझी स्वतःची कोणती एनजीओ नाही, पण तरी लोक म्हणतात एनजीओ आले, झोळीवाले आले, तर लक्षात घेतलं पाहिजे उत्क्रांती झालेली या देशातल्या चळवळींची. आणि अण्णा हजारेंची पण एक स्वतःच्या उत्क्रांतीचा क्रम आहे. त्यात हे येतं की लोकांना माहितीच मिळेल तर काय म्हणून माहितीचा अधिकार क्रमाने पहिला येतो. आणि माहिती मिळाली. माझ्याकडे नवासाचे 12,000 कागद गोळा, त्या कागदाचं काय करायचं, लोणचं करायचं, म्हणून मग ते लोक पाळले होते. त्याच्या चौकशी आणि चांगली यंत्रणा पाहिजे, मग कोणतं लोक पाळलं. कारण सीबीआय तर सरकारी कोर्टात हे सर्वोच्च न्यायालयानेच म्हणलं, मी म्हणायची गरज नाही, म्हणून ते लोक पाळले. तर हा इव्हॉल्व्ह झालेला क्रम, चळवळी इव्हॉल्व्ह झालेली आहे, चळवळी उत्क्रांत झालेली आहे. चळवळी अशा कोणाला तरी वाटलं म्हणून कोणाच्या तरी स्वार्थासाठी कोणाला तरी मोठवायसाठी चळवळी नाहीये त्या. आणि या देशावर चळवळीने राज्य केलं. मला आठवतं मी 8वीत होतो आणि माझे वडील मला विनोबांच्याकडे घेऊन गेले होते पवनारला, आणि आम्हाला 5 तास बसावं लागलं बाहेर. मी आधी पण पवनारला गेलो होतो. माझा अनुभव होता की विनोबा सगळ्यांना भेटत लगेच. मी लहान होतो, अस्वस्थ होतो, मुलांना जर अस्वस्थ होत असेल, निश्चित म्हणून वाटलं ना की हे काय आपण बसलो, आपण घरी का जात नाही वगैरे. नंतर 5 तासांनी काय वाली 12-15 मिनिटं बाहेर पडली विनोबांच्या दालनातून. मी वडिलांना विचारलं हे कोण आहे, तर वडील म्हणा हे नियोजन आयोगाचे सदस्य. ते विचारायला आले होते विनोबांना की बजेट काय करायचं पुढचं. हा चळवळींचा अंकुश आहे, हे महात्मा गांधींपासून आहे. भारताची ही परंपरा फार पूर्वीची आहे. राज्य रामाने करावं पण इंद्राने वशिष्ठांची असावी ही ती परंपरा आहे. आणि म्हणून कोणी मुक्त नाही राज्य करायला. ते महात्मा गांधींपर्यंत येते, ते विनोबांच्याकडे येते, ते अण्णांच्यापर्यंत, मेधातांच्यापर्यंत येते की तुम्ही सत्तेत राहा, सत्ता चालवा, परंतु तुमच्यावरती अंकुश हा जनतेचा तो आमचा अंकुश आहे. आणि तो चारित्र्यातून येणारा अंकुश आहे. तो कोणाला येईल असं नाही. भारतीय जनता ज्या चारित्र्याला मान्य करते त्या चारित्र्यातून तो येतो. आणि म्हणून चळवळींना हिनवण्याचे दिवस आले, त्याचं वाईट वाटतं, पण उत्तर दिलं पाहिजे की चळवळींना हिनवू नका. चळवळी इव्हॉल्व्ह झालेली आहे, उत्क्रांत झालेली आहे. चळवळींनी स्वतःला लोकांच्या गरजानुरूप चळवळींनी स्वतःला बनवलं, म्हणून चळवळी टिकून आहे. कारण गंमत अशी असते की राजकारणी लोक राजकारण्यांच्या पक्षाच्या बाजूने 1 दिवस असतात मतदानाचा दिवस, नंतरचे उर्वरित 4 वर्ष आणि 364 दिवस ते चळवळीच्या मागे असतात. कारण ते जाऊन धोका देतात आणि मग एक कोणाच्या वेळीकडे. त्यामुळे चळवळींचं महत्व हे राजकारणाला समांतर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, विशेषतः तरुण वर्गाने लक्षात घेतलं पाहिजे. त्यातूनही कोणाला राजकारणात जायचं असेल तर त्याचं स्वागत. राजकारण केलंच पाहिजे, राजकारण काही वर्ज नाही कोणाला. पण त्याचबरोबर चळवळीत राहतो म्हणजे आपण काहीतरी कमी दर्जाचं काम करतो असा संभ्रम करण्याचं काही कारण नाही. मला डॉक्टर तुमच्या मित्राने एक गोष्ट सांगितली, डॉक्टर कुमार सप्तर्षींनी. ते म्हणाले ते जेपींच्याकडे गेले होते आणि जेपी दुपारी झोपले होते, जयप्रकाश नारायण. तर त्याला कुमार सप्तर्षी म्हणाले की काय झालं तुम्ही झोपतो का विचारतं. ते म्हणाले काय करणार, रात्रभर झोपच नाही. पंजाबचं काय होईल, काश्मीरचं काय होईल, ईशान्य भारताचं असे सगळे विचार होते. तर हे म्हणाले की ते विचार नेहरूंना करू द्या, नेहरू पंतप्रधान तुम्ही कसं तो विचार करा.
तर जे ते त्यांना म्हणाले की मी काही नेहरूंपेक्षा कमी बुद्धीने म्हणून मी समाजकारणात नाही, मी नेहरूंपेक्षा काकणभर सरस आहे म्हणून मी समाजकारणात आहे. लोकांचा माझ्यावर विश्वास तो कदाचित नेहरूंना शक्य नाही मिळवणं. मंत्र्यांना मिळणारी प्रतिष्ठा वेगळी आहे, अण्णा हजारेंना मिळणारी प्रतिष्ठा वेगळी आहे. त्या दोन प्रविष्टांमध्ये फरक आहे. आणि म्हणून तरुण मित्र नेहमी प्रश्न विचारतात की मी काय करू. तर तुमच्या बुद्धीला अनुरूप असं निर्णय घ्या. फक्त कुठेही जाताना तुम्ही त्या साच्यात बसू शकता का तो मात्र विचार करा. अन्यथा मग चांगल्या लोकांची पण फसगत होते आणि राजकारण पण जनतेच्या वेळी पण बंद पडतं. तसे होऊ शकतो. शेवटी 2 मुद्दे फक्त मी घेऊन थांबणार. 3 मुद्दे. सत्तेचं जे केंद्रीकरण झालंय त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आणि त्याला सांगितलेला विकेंद्रीकरणाचा मार्ग त्याच्यावर बोलायचा. चळवळींची सगळ्यात मोठी डोकेदुखी केंद्रीकरण अधिकारांचं ही आहे. पानसरेंच्या सुद्धा व्यथा या केंद्रीकरणाच्या व्यथा त्या अधिकारांच्या आणि म्हणून ते पानसरेंच्या बाबतीत जास्त रिलेव्हंट असं मला वाटतं. मध्यंतरी महाराष्ट्रातले एक वजनदार नेते मुख्यमंत्र्यांना म्हणाले की आपल्याला आठवत असेल तत्कालीन मुख्यमंत्र्यांना की फाईलवर सही होत नाही, हाताला लकवा झाला का. आठवते ना ते विधान. लकवा का होते. साधीकरण. संदीप वासलेकरांचे एक पुस्तक आहे. योगाने त्यांच्या उपस्थितीत त्या पुस्तकाचं अनालिसिस करण्याची संधी मला मिळाली. एकादशीचा शोध आपल्यापैकी वाचला असेल आम्ही. बराक ओबामा जगातला सगळ्यात शक्तिशाली मनुष्य. त्याच्या भेटीला व्हाईट हाऊसमध्ये रोज फक्त 25 ते 30 लोक येतात. आमच्या नगरसेवकाकडे सुद्धा 150 लोक चहा देऊन राहिल्याशिवाय राहत नाही. अधिकारांचं केंद्रीकरण. प्रत्येक गोष्ट नगरसेवकाकडे. रेशन कार्ड पाहिजे नगरसेवकाकडे जा. मंत्रालयातल्या फाईलचे ढिक्स असतात आणि मग लकवा होतो तयार. नशीब यांना लकवा लवकर कळला. बिल्डरांच्या फाईली अडकल्यावर 66 वर्षानंतर तरी लकवा कळला हे नशीब असेल. तोपर्यंत लकवा माहिती नव्हता. महाराष्ट्राचं मंत्रालय ही चमत्कारिक जागा आहे, अद्भुत जागा आहे. मी नेहमी मंत्रालयात रांगीन जातो. मला कुठली शिपाई म्हणतात की तुम्ही ते सुरक्षामुळे मला कोणी मारत नाही. कोण मारून एक गोळी वाया घालून मला कोणाला गरज असेल. मी नेहमी मागच्या आणि पुढच्या माणसाला एक प्रश्न विचारतो की कशासाठी आला. किंवा मुंबईत असलं तर काका कशासाठी आला म्हणतो. आमच्या मराठवाड्यात असलं तर मामा कोणीतरी आला म्हणतो. करतो तो म्हणतो ते पोराचं बदलीचं काम. म्हणजे काय मुलगा IAS वगैरे IPS नाही आलो. जिल्हापरिषद शिक्षकाकडून आलो. कुठून आलो. चंद्रपूरहून आलो. तो म्हणतो ते नियुक्तीचं पत्र घ्यायचं आहे. त्याला की होणारा मुलगा. त्यासाठी कुठून आलो. तुम्ही नांदेडून आलो. ही माणसं येतात, मंत्रालयाच्या दारात उभे राहतात, रांगाला आत जातात. वेळ संपला की त्यांना सांगितलं होतं की आजची वेळ संपली, उद्या या. दुसऱ्या दिवशी मंत्रालय त्यांच्यासाठी दुपारी 2 ला करतो आणि लोकशाहीत आपण मालक होत म्हणे. त्याचं कारण मंत्रालयावर भार झालेला आहे. ही चमत्कारिक जागा अशी आहे जिथे योजनेचं स्वरूप ठरतं, तिची रूपरेषा तिथेच ठरते, योजनेची अंमलबजावणी तिथूनच ठरली जाते, योजनेवर देखरेख तिथूनच होते, योजनेमध्ये घोटाळे तिथूनच होतात आणि घोटाळ्यांच्या समित्या सुद्धा तिथेच बसतात. इतकी केंद्रीकरण झालेलं आहे. स्मॉल इज ब्युटिफुल असं गांधीजी म्हणाले होते. मंत्र आपण विसरलो आणि सगळ्या गोष्टी केंद्रित केल्या. बदल्यांचे अधिकार कशाला पाहिजेत मंत्र्यांना. देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं पाहिजे. चांगला निर्णय घेतला. बदल्यांचे अधिकार विकेंद्रित केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची ऑर्डर सीए काढूच शकला पाहिजे. लोकशाही प्रत्येक स्टेजला सक्षमीकरण झालं पाहिजे. अन्यथा फक्त वर कोणीतरी एक सक्षम आहे बाकीचं नाही ही अवस्था चालत नाही लोकशाही. आणि म्हणून विकेंद्रीकरणाची मागणी केली पाहिजे. विकेंद्रीकरणाचाच एक परिणाम म्हणून आज वेगळा विदर्भ मागितला जातो हे लक्षात घ्या. ती माणसं म्हणतील की जर राजधानीतच सगळी कामं होणार असतील तर राजधानी तरी 5 तासावर आणा आमची. नागपूरला त्या राजधानी ऑब्वियस अगदी सहज होते. तर ते नाकारण्यासारखं नाही. आणि मग मुंबईपासून जर AC मध्ये बसून नाही ते म्हणत असेल की महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे तर जरा उन्हात उभं केलं पाहिजे 4 तास मंत्रालयाच्या दारात. मग काही अस्मिता काय असते. कुठली अस्मिता असते महाराष्ट्रात. अस्मिता वगैरे काही भांडण नसतेच अशी कधी. माणसं येतात आणि जगतात आपापल्याकडे. अस्मिता वगैरे चिटकवलेल्या गोष्टी मार्केटिंगच्या गोष्टी आहेत असं मला नाही वाटतं. आणि आता तिथं फार उत्तर झालं. कुठल्या तरी जातीच्या राष्ट्रपुरुषाचं स्मारक दिलं की अस्मिता संपली तेवढ्यापुरती.
सुखावून जाते ती अस्मिता. विद्यापीठांना नावं दिलं की अस्मिता सुखावून जाते. आणि रोजीरोटीचे प्रश्न कोणी विचारतच नाही. भाकरीच्या प्रश्नाचं काहीच नाहीये. फक्त अस्मिता राष्ट्रपुरुषांच्या युवती केंद्रित आणि राष्ट्रपुरुष जातीमध्ये गुंडाळले असं हे सूत्र आहे. त्या सूत्राकडे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तो विकेंद्रीकरणाची मागणी केली पाहिजे. दुसरा मुद्दा लोकाधिकारांचा. लोकाधिकारांचा ग्रामसभा आणि वार्डसभा यांचा कायदा अण्णांनी आंदोलन करून आणला. घटना दुरुस्तीतली 273 आंदोलन करून आणलं. कशासाठी आणली होती? लोकांच्या हातात शासन प्रशासन गेलं पाहिजे. माझ्या गल्लीत कसा रस्ता व्हावा, सिमेंटचा काय डांबरा तर लोकांना ठरवू दे, तुम्ही कशाला ठरवता? हा त्याच्या मागे विचार होता. मला प्रामाणिक, मी तुम्हाला खात्री, मी नाशिकची काही माहिती घेतली नाही, कुठल्याही राजकीय नेत्याला भेटलेलं नाही. मी आल्यानंतर फक्त सूर्यदास यांच्या निमंत्रणावरून मंदिरात गेलो होतो, बाकी मी कुठे गेलो नाही. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, एकही वॉर्ड सभा नाशिकमध्ये झालेली नाही. आपण बघा विचारून कोणाला, इथे पत्रकार मित्र असतील ते सांगतील. नाशिकमध्ये वॉर्ड सभा नाही का? त्याचं कारण आपण मागणीच केली नाही वॉर्ड सभेची. गावातल्या लोकांना आपल्यापेक्षा थोडं कमी ना जास्त कळत आणि ग्रामसभा कशा काय असं ना रडत पड चालू आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला करणं होतं. माझ्या स्वतःच्या गावात माझ्या समोर लोकांनी ग्रामसभेत खुर्च्यांनी मारामारी केली. तर हे होणार, त्यालाच उत्क्रांती म्हणणार आपण. लोक भांडतील, 2 ग्रामसभा 4 ग्रामसभा भांडतील, मारामाऱ्या करतील, पण एक दिवस ते नागरिक होतील. त्या आशेवर लोकशाही चालते आणि त्याच आशेवर हा क्रम सगळा चालत असतो. पण वॉर्डसभा आणि ग्रामसभा, वॉर्डसभा तर अजिबात होत नाही. माझ्या आठवणातली शेवटची वॉर्डसभा पुण्यामध्ये 8 वर्षापूर्वी मारुती भातकर, आता ते आम आदमी पक्षात आहेत, अपक्ष म्हणून निवडून आले होते, त्यांनी लिहिले होते. आणि त्याचा परवा मला फोटो सापडला, कारण त्याला मी पण होतो, अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव आणि तिघजण होतो. म्हणून तो मला त्याच्यावर लक्षात आलं की त्याच्यानंतर मी विचारलं की पिंपरी चिंचवडमध्ये त्यानंतर वॉर्डसभा नाही. पुण्यासारख्या प्रगत शहरात, प्रगत कोणत्या अर्थाने म्हणतात मला माहित नाही पुण्याला, म्हणजे पण पुण्यासारख्या प्रगत शहरात एकही वॉर्डसभा झालेली नाही. त्याची इतकी दुसरी खंत, खेद आणि लाजिरवाणी गोष्ट नाही. लोकांना अधिकार द्यायचे कशाला जर लोक अधिकारच वापरत नसतील तर? असा प्रश्न आता राज्य सत्ता विचारू लागलेली आहे. अण्णाला येणारे नेते म्हणतात की अण्णा ते तुम्ही फार भांडून घेतलं, पण वॉर्डसभा तर होतच नाही. पुन्हा कसं आम्हीच जिंकलो हे सांगण्याचं तो अट्टहास असतो. आणि त्यावेळेला अण्णा हे जनतेकडून पराभूत झालेले असतात असं मला वाटतं. की जनतेचा आग्रह करत नाही. आमच्या वादात काय झालं पाहिजे आपला आग्रह नाही. नियोजनात लोकांचा सहभाग नाही. व्यवस्थेवर बोलणारे खूप आहेत की व्यवस्था अशी झाली कशी झाली, पण व्यवस्थेच्या मध्ये सहभाग नागरिक म्हणतो. या देशाचा नागरिक सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहे, हे पहिल्यांदा लक्षात घेऊ आपण. लोकसभा ही पॉवरफुल आहे, पण ती तुम्ही मत दिल्यावर होते, तुम्ही मत नाही दिलं तर होत नाही. आणि म्हणून सगळ्यात जर पॉवरफुल कोण असतो तर लोकशाही तो नागरिक असतो, तो लोकशाहीचा मालक असतो. आणि तो मालक जर झोपला तर कोणी म्हणून त्याचं दाभोळकर आणि पानसरेंशी काय संबंध? तर मूलभूत प्रश्न हेच आहेत की ज्याच्यातून ह्या हत्या होतात आणि ज्याच्यातून सामाजिक कार्यकर्ते घडावे लागतात. ते प्रश्न हे आहेत. लोक आपल्या हातात अधिकार घेत नाहीत म्हणून वेगळ्याच ठिकाणी अधिकार आहेत. तपास नाही झाला काय विचारणारे कोणी म्हणून लोक विचारतच नाही. चॅनलवर येणारी मंडळी 2 डेजच्या मध्ये कटकट करतात, काय परिस्थिती निघून जातात, पुन्हा विषय संपतो. लोकांची जागरूकता हा विषय, तो लोकाधिकार वापरण्याशी निगडीत म्हणून आवश्यक आहे. सुधारणांची गरज आहे, फार मोठ्या प्रशासकीय सुधारणांची गरज आहे. राजकीय 5 मिनिटात आवडतो. राजकीय सुधारणांची गरज आहे, निवडणूक सुधारणांची नाही. मुद्दा पुन्हा अधोरेखित करतो. फक्त राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल झालं म्हणून सुधारणा होईल असं भ्रमात कोणी राहू नये. राजकीय सुधारणा, राजकीय पक्षांना आज आचारसंहिताच नाही, फक्त निवडणुकीपुरती आचारसंहिता येईल तर मागायला मोकळं आहे. खर्च कोणत्याही राजकीय पक्षाचा वेबसाईट नाही, आम आदमी पक्षाचा सोडला. कारण देणग्या कुटुंबाला हे कळले की पंचायत होते. कारण देणग्या ज्यांच्या घेतल्या त्यांच्यासाठी राज्य चालवायचं असतं आणि राज्य चालवत नाही की ते बंद करावं आपण डोक्याला की इलेक्शनमध्ये पैसे घेतले आता सांगा काय. आणि म्हणून मग आणायला लागतं भूमी अधिग्रहण कायदा नव्या स्वरूपात करावं लागतं ते. पण त्याचा विषयच नाही कुठल्याला आपल्याकडे तो नाही, कारण आपल्याकडे ती मागण्याची व्यवस्थाच नाही. सगळ्या राजकीय पक्षांचं या देशातलं एकमत आहे, कम्युनिस्ट पार्टीपासून ते भारतीय जनता पक्ष काँग्रेसपर्यंत, ते याच्यावर की राजकीय पक्ष हे माहितीच्या अधिकारात नको. माहितीचा अधिकार जबाबदारी आणतो ती त्यांना नको. त्या परिस्थितीत आपण काय करणार हा प्रश्न आहे. शेवटचा मुद्दा मी घेतो, तो मी सगळ्या भाषणांमध्ये घेतो आणि तो फार गरजेचा म्हणून मी घेतो, तो घेतलाच पाहिजे.
माझ्या आधी कुक्कुटपालनावरती भाषण असलं तरी शेवटी हा उत्तर घेतोच. त्याला लिहून कसं करायचं त्याचं थोडंफार तंत्र. ते एका विद्यार्थ्याला त्यांनी निबंध पाठ केला की माझा आवडता खेळ क्रिकेट, आणि नेमका निबंध आला माझा पहिला विमान प्रवास. तर त्याने लिहिलं की मी विमानात बसलो, विमान उंच उडालं, मी खाली पाहिलं तर क्रिकेटचा खेळ चालू होता, पुढे सगळं क्रिकेट. तसं ती लिंकिंगची पण गरज न ठेवता मी तो विषय नागरिक शास्त्राचा, आपल्या नागरिकत्वाचा तो विषय. मी पुण्यात प्रभात रोडला राहतो. त्या भागात सकाळी कुत्र्याला घेऊन फिरायला जाण्याची पद्धत आहे. कुत्रा आणि बंगला आहे तिथल्या अस्मितेचा जबरदस्त विषय. त्याच्यामुळे बाकी राष्ट्रीय अस्मिता टिकत नाहीत कोणते. त्या कुत्रा घेऊन फिरायला जाणाऱ्या 100 लोकांना पकडायचं आणि त्यांना म्हणायचं की अमेरिकन ग्रीन कार्ड मिळण्याची पद्धत काय. 100तल्या 90 तुम्हाला अधिकाऱ्यांपेक्षाही पुढची माहिती देऊन सांगतील. त्याच्यानंतर विचारायचं आपल्या भागातलं रेशन कार्ड कुठे मिळतं, 10 लोकांना माहित नाही. हे निर्देश करतं आपल्या अतिशय हलाखीच्या नागरिकत्वाकडे. नागरिक म्हणून आम्ही नागरिक, दुर्दैवाने राजकीय व्यवस्थेने आम्हाला मतदारच बनवून टाकलं, त्यामुळे नागरिक होण्याचा प्रसंगच आमच्यावर कधी आला नाही. आणि म्हणून या देशातले सुशिक्षित सुद्धा सरकारी कार्यालयांवर जायला घाबरतात. कनेक्टिव्हिटी कुठं आहे तुमचा आणि नागरिक शास्त्राचा, तुमचा एक नागरिक म्हणून देशाशी संबंध कुठं आहे. अनेक उच्चभ्रू लोकांच्या सभांमध्ये मी जातो आणि विचारतो की यातल्या किती लोकांनी व्हाईट हाऊस पाहिलं अमेरिकेचं. 40-50% हात वर होतात. नंतर मी विचारतो या देशाची संसद किती लोकांनी पाहिली, त्याच्यावरती मात्र हात वर होत नाही. ती आमच्या नागरिकत्वाची दुर्दशा आहे. आणि म्हणून सरकारी कार्यालयात जायला सुद्धा आमचे सुशिक्षित लोक घाबरतात. आणि सगळ्या सिटीजन चार्टर किती लेवल असला तरी तिथल्या क्लार्कला विचारता विस्तार करणे काय बोल. त्या नागरिकत्वाकडे फार गंभीरपणे पाहिलं पाहिजे. शाळेत शिकवलं जाणारं नागरिकत्व आपल्याकडचं हे गंगेमध्ये विसर्जित करण्याचं लायकीचं नागरिकशास्त्र हे मी सांगून ठेवतो. काय शिकवतात आम्हाला. राष्ट्रपती होण्यासाठी तो भारताचा नागरिक असावा, तो वयाने 45 वर्षांचा असावा. सगळ्या शिकवते किती दरवर्षी राष्ट्रपती होतात. बरं कंसातलं सांगतच नाही की तो सोनिया गांधीच्या मर्जीतला असावा, ते सांगतच नाही. तेवढं तरी सांगण्यात प्रॅक्टिकल अर्थ. भिकासोट दर्जाचं नागरिकशास्त्र आपण शिकवतो. मी अशोक चव्हाणांच्या पासून प्रत्येक मुख्यमंत्र्याचा यात पाठपुरावा केला की नागरिकशास्त्र 100 मार्कांचं काय. इतिहास जो आता फक्त राष्ट्रपुरुषांच्या जाती काढण्यापर्यंत जिवंत ठेवला आहे तो इतिहास 40 मार्काचा आहे, पण उद्याचं नागरिकशास्त्र 20 मार्काचं आहे. या देशाची 47ची गरज काय होती. चांगले नागरिक पाहिजे होते देशाला, ते इतिहासावरून भांडणाऱ्या संस्था पाहिजे होत्या, संघटना पाहिजे होता. ती गरज स्पष्टपणे नागरिकशास्त्र. याचा अर्थ मी इतिहास द्वेष्टा नाही. उद्या पुन्हा चौकटीत बातमी नको की इतिहासाबद्दल बोलल्यामुळे निषेध विष्णूभर चौकटीचा की इतिहासात. मला इतिहासाबद्दल जाण, मला अभिमान आजकाल नाही वाटत. आजकाल मला इतिहास पुरुषांच्या समोर दीप प्रज्वलन करताना माझे हात थरथरतात. मला असं वाटतं की आपण लायकच आहोत आहे, आपण काय केलं करून केलं त्याच्या बदल्यात आपण हे काय केलं अजून कुठे आलो. त्यामुळे ती गोष्ट होती. पण नागरिकशास्त्र उत्तम दर्जाचं नागरिकशास्त्र शिकवण्याची गरज आहे. मी मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत दोन अजून फडणवीसांकडे नाही गेलो, पण मी पृथ्वीराज चव्हाणांना मी अशोक चव्हाण म्हणलं की 100 मार्काचं नागरिकशास्त्र करा. माहितीचा कायदा 8वीत आला पाहिजे मुलांना. का लिहू नये. कधीतरी तो मोठा होणार आणि काम पडल्यावर माहिती अधिकार उघडून बघणार काय आहे. त्याच्यातून कधी चांगला नागरिक तयार होणार. त्यातून फक्त भित्रा नागरिक व्यवस्थेला प्रश्न न विचारणारा, आहे तसं सोसणारा, फार झालं तर गप्पा मारताना टीका करणारा यापेक्षा चांगला नागरिक घडू शकत नाही. म्हणून त्या नागरिकशास्त्राकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं. दाभोळकर आणि पानसरे हे निमित्त होते आणि आजच्याही भाषणाचं मला असं वाटतं की प्रयोजन पुढे काय असं ज्या अर्थी आपण बोललो त्या पुढे फक्त निमित्त होतं. एक खंत, एक दुःख ते आहेच आहे आणि ते दुःख न संपणार आहे. पण किती कोणी म्हणलं की मी मगाशी म्हणाल तसं की विचार काही मरत नसतो, तरी एक ब्रेन ते मारत असतात, एक चांगला मेंदू ते नष्ट करत असतात. आणि दाभोळकर आणि पानसरे यांच्या बाबतीत ते झालं. आणि म्हणून दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्येचा शोध लागला पाहिजे हे विचारणं तर आपलं पहिलंच कर्तव्य आहे, प्राथमिक कर्तव्य आहे. पण त्याच्या पुढे जाऊन तो विचार नेमका काय आणि तो विचार कशा प्रकारे भारताला पुढे नेऊ शकतो याचं मला असं वाटतं की चिंतन या ठिकाणी म्हणून जास्त गरजेचं होतं. मी संयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो मला इथे निमंत्रित केलं. आपण मी जास्त वेळ माझा ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
फक्त एक मिनिटासाठी बसायचं फक्त